तीच माझी एकमेव व्हायरल रील आहे. 7.2 मिलियनवर आहे सध्या. परभणी बेसिकली आत्ता आत्ता नाव वर येतं या हिशोबाने, की महाराष्ट्रातलं हम्पी म्हणलं चाललंय त्याला आता. मीटराईट पडलाय ना, ते त्या लोकांना माहीत होतं, की हा मंगळ ग्रहावरून आलेला मीटिओराईट आहे. त्याच्यात सिग्निफिकन्स असं आहे, की गोमुख, दैत्यसूदन आणि हनुमान टेम्पल तिघंसुद्धा मंगळ ग्रहाकडेच डायरेक्शन देतात. तर ती स्टेपवेल अशी आहे, की जगात एकमेव डिझाईन आहे. मला बाजूला आल्यावरही माहीत नव्हतं तिथं आहे म्हणून. पप्पांनी सांगितलं, "तिकडे खाली बघ." तर तेव्हा ती दिसली. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी, की परभणीपासून 30 किलोमीटरवर असून परभणीतल्या लोकांनाच माहीत नाही ती वेल एक्झिस्ट करायची. साईट व्हिजिट म्हणून मी एलोरा घृष्णेश्वरची स्टडी केली. इवन मला असा चान्स भेटला जे कोणालाच भेटू शकत नाही. तेव्हा नेमकं शिखराचं काम चालू होतं. तर स्कॅफोल्डिंग लावलेली होती आणि पुजारी म्हणलं चढ. मी घृष्णेश्वर मंदिराच्या शिखरावर चढलेलो आहे. अरे वा. म्हणजे कळसाला हात लावला इतका. त्या लोकांना माहित होतं ओशन क्रस्टच्या बॉटममध्ये पिराना फिश राहते. कारण की ती स्टोरी अशी इव्हॉल्व झाली आहे, की ही पण कुठल्या तरी वेगळ्या मटेरियलने हो, मी स्वतः चेक केलं मॅग्नेट लावून चिटकते. हो. म्हणजे मॅग्नेट कॉईन लावून चेक केलं, चिटकत होतं. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत त्या मूर्तीमध्ये. दैत्यसूदन टेम्पलची खासियत पण एक आहे, की मुघल येत होते म्हणून लोकांनी अख्खं मंदिरच बुजवून टाकलं मातीखाली. इट्स कॉल्ड सबट्रॅक्टिव्ह इंजिनिअरिंग, सबट्रॅक्टिव्ह आर्किटेक्चर. सो एक्झिस्टिंग स्टोन असतो त्याला सबट्रॅक्ट करत तुम्ही डिझाईन करता पूर्ण. सो ॲडिटिव्हमध्ये आपण आत्ता काम करतो. सबट्रॅक्टिव्हमध्ये त्यांनी तेव्हा काम केलं. असं काही आउट ऑफ नोवेअर नाही येते, फक्त खूप जास्त हेवीली डिझाईन्ड आणि थॉट बिफोर डुईंग, सो दॅट झिरो एरर्स. अशी कुठली गोष्ट आहे जी आपण म्हणजे सामान्य माणूस गेला त्याच्याकडून मिस होईल टेम्पल बघताना, पण ॲज अ आर्किटेक्ट तुला ती लक्षात येते किंवा ती फॅसिनेटिंग वाटते? शंकुस्थापना म्हणून मॅग्नेटिक कंपास नसताना सुद्धा ईस्ट वेस्ट डायरेक्शन एस्टॅब्लिश कशी करायची एक्झॅक्ट वे. कोइन्सिडन्स असा आहे, की माझी रील आर्किओलॉजी म्हणजे इंडोलॉजीच्या कॉलेजेसच्या ऑफिशियल ग्रुप्समध्ये शेअर होताना मी पाहिलेली. प्लॅन करतो या एंड ऑफ द इयर 15-20 केस स्टडीजची मी एक बुक पब्लिश करेल. तिला नाव द्यायचं झालं तर तिला आपण शततारका हे नाव देऊ शकतो. पण ही डान्स करणारी कुठल्या संघाला वाटत नाहीये. मी यूट्यूब चॅनल बघितलं तुझं आणि इन्स्टा बघितलं. फॅसिनेटिंग आहे रे तू जे काम करतोयस. ठीक आहे, आधी पॉडकास्ट सुरू करायच्या आधी एक ब्रीफली तुझ्याबद्दल सांग. तू काय करतोयस, तुझं बॅकग्राऊंड काय आहे? ओके, सो माझं नाव सम्राट सरोदे आहे. मी परभणीचा आहे प्रॉपर राहता. पुण्यात 2018 पासून राहतोय. तर 2018 किंवा 17 म्हणजे 11वी-12वी फर्ग्युसन आणि मग कॉलेज डिग्री 5 वर्षाची. ओके. तर बॅकग्राऊंड वाईज कंटेंट क्रिएशनच्या बाबतीत मी 2019ला लॉकडाऊनच्या जस्ट आधीच म्हणजे कंटेंट क्रिएशन हे आहे कळाल्यापासून मी सगळ्या याच्यात उतरलो. आणि लॉकडाऊन लागला आणि मग मी इतके सॉफ्टवेअर शिकत गेलो सगळं स्वतःहूनच. आर्किटेक्चर डिग्री चालू होती, पण फक्त 3D वाले सॉफ्टवेअर नाही, मी व्हिडिओ एडिटिंग, फोटोग्राफी, फोटोशॉप सगळं शिकत गेलो. आणि जे पण कंटेंट क्रिएटर्स होते व्हायरल गोष्टी करणारे, बेसिकली आर्टिस्टिक फोटोशॉप एडिट्सचे जे रील्स बनवायचे, की तुम्ही वॉक करता आणि सडन ट्रान्झिशन होतं, मग मी ते सगळं ट्राय करत गेलो. मी सगळ्या टाईपचा कंटेंट तेव्हा जे पण मला वाटलं मला येतं जमतं, VFX ट्राय केले, जे पण क्रिएटर्स सगळं असं करत गेलो. त्याच्यातून काही ग्रोथ तेवढी भेटली नाही, फक्त माझ्या स्किल्स वाढत गेल्या. मग मी म्हणजे असं झालं की आता कळतंय की करायचं काय ते कळत नाही, पण पाय सगळीकडे टाकत चाललोय. सो याला निश डाऊन कसं करावं याच्यातच मला खूप टाइम गेला. आणि मग एक्सटर्नल इन्फ्लुएन्शियल फॅक्टर्समुळे कधी कधी स्टॉप होतो माणूस. मग त्याला म्हणतो आपण क्रिएटिव्ह ब्लॉक बोलतो. मग ह्या गोष्टीमध्ये मग थांबलो, कधी कधी चालू केलं, अचानक मोटिवेशन आलं. मग कॉलेजमध्येच करत करत सगळ्यांना जेव्हा कळतं की मलाच येतं, तर फिल्म टीमची जी कॉलेजमध्ये बंद झालेली ही होती फॅकल्टी, जे पोर्टफोलिओ असतो एक फिल्म टीमचा, तर ते परत रिस्टार्ट झाला. त्याचा सेक्रेटरी मी झालो. मग कॉलेजसाठी मग मी काम करायचो पूर्ण मूवीज मेकिंग. तेव्हा काय कंटेंट होता तुझा? कॉलेजचाच इव्हेंट्सलाच फिल्म करून त्याची डॉक्युमेंटरीज क्रिएट करायची. तेव्हा माझं एक कंटेंट मग मी स्लोली ब्लॉगिंग केली यूट्यूबला तेव्हा, त्यापुरतंच थोडंसं. मग जसे क्रिएटर्स भेटत गेले मला, म्हणजे माहीत नव्हतं ना तेव्हा, AI नव्हतं विचारायला, म्हणजे होता तर स्टील. सो जे जे भेटले आता सध्या म्हणजे गॉक्स वगैरे हे जे मोठे क्रिएटर्स आहेत त्या लेवलचे, इवन ते
व्लॉग्स करणारे केसी नाईस्टॅट्स वगैरे याच्यातून मी अनालिसिस वगैरे खूप केसी नाईस्टेट भारी आहे बरं का. मी खूप त्याला भारी. खूप दिवसांपासून फॉलो करतो, वर्षांपासून फॉलो करतो rather. त्याच्या आधी निखिल मुंबईकर बघायचो, त्यांनी त्याचं मेन्शन केलं, मग मी ते व्हिडिओ थ्रू जम्प करत गेलो याच्यात मेन्शन मधून. मग ते ट्युटोरियल जास्त आणि एक असा ब्लॉक येतो ना क्रिएटिव्हिटी मध्ये की आपण खूप जास्त शिकत गेलो ना, आपण ते एक्झिक्यूट करणं सोडून जे शिकवायला तेच करायला लागतात परत. की आता मी फोटोशॉप शिकलोय, मी पण फोटोशॉपच शिकवणार. बरोबर. तसंच 2021ला लॉकडाऊन पिरियड मध्येच मग मी ऑटोकॅडचे क्लासेस घ्यायचो. म्हणजे जे माझे क्लासमेट शिकायचे कॉलेजमध्ये ते मी एल्डरली लोकांना शिकवायचो. का? कारण की माझे पप्पा वास्तू शिकवतात, तर मी त्या लोकांना ऑटोकॅड शिकवायचो. कारण की त्यांना त्यांचे प्लॅन्स दुसऱ्या ड्राफ्टमेंट्स करून बनवावं लागू नयेत आणि मी बनवून द्यावं, म्हणून ते ओव्हरऑल झालं कसं तरी. आणि मग मी साईड इन्कम त्याच्यातून यायची माझी. कंटेंट मग डिग्री झाली की मग पप्पा म्हणले आता ATPची डिग्री करायची, ATPचं एक्झाम द्यायची टाउन प्लॅनरची, तर 1 वर्ष तू पूर्ण त्याला वेळ दे. तर MPSC थ्रू त्याच्यातून लागलं तर आर्किटेक्ट सारखं पण 10-15 वर्ष घासायची गरज नाही पडणार. तर मग ते केलं. म्हणलं ठीक आहे. तेव्हा पूर्ण पॉज झालो मग कंटेंट. पण मला ते कंटिन्युअसली होतं की काहीतरी मिसिंग आहे, की ज्याच्यात किडा म्हणजे वेंट होत नाही काहीतरी. जेव्हा कंटेंट बनवतो ना, स्ट्रगल जरी असला तरी बरं वाटायचं. आउटलेट नाहीये. स्ट्रगल जरी असला तरी त्याला बरं वाटायचं. मग त्या पिरियडमध्ये कसं अभ्यास करता करता ChatGPTला बोलत बसणं की मी काय करू, काय निश डाऊन काय करू, म्हणजे बनवू कंटेंट तर कोणता बनवू कळत नाही. एक्झाम झाली, जेवढं जमलं तेवढं दिलं पूर्ण बाय हार्ट. म्हणजे मला माहित होतं मी किती त्याच्यात जाऊ शकतो त्या एक्झाममध्ये, तेवढा मी नाहीच आहे बुकी किडा त्या बाबतीतला. तर मग घरी थोडा वाद करून मग मी म्हणलं की आता 3 महिने फुल ब्रेक घेणार मी प्रॉपर माझ्यासाठीच, फुल कंटेंट बनवणार, कोणी काहीच बोलायचं नाही अभ्यासाबद्दल मला एक्झाम झाल्यानंतर. तर मग ऑक्टोबर 1ला मी रील टाकली. दिवसभर थोडा विचार करून मी फायनली रील टाकून दिली. जस्ट मोनोलॉग केला की मी स्वतःला चॅलेंज दिला आणि पब्लिश करून टाकला की आत्तापासून 30 दिवस मी रोज पोस्ट करणार किंवा 3 महिने रोज पोस्ट करणार, डिसेंबर एंडपर्यंत बघू किती होतं. मला फक्त ड्रीम होतं की 10K तरी अचीव्ह करा, जे मी 5 वर्षापासून घासतोय ते अचीव्हच होत नव्हतं कुठेतरी. तर म्हणलं करून बघू. कारण की तेव्हाच क्रिएटर्स कसे पूर्वी वगैरे बँगलोरचे क्रिएटर्स होते, ते खूप बूम भेटत होते त्या लोकांना हे स्वतःचे चॅलेंज देऊन. लोक 30 डेज जिम चॅलेंज देतात, सगळं बघत होतं. मग त्याच्यातून हे झालं, ते चॅलेंज दिला. रॅन्डम टॉपिक सकाळी जे डोक्यात येईल त्याच्यावर मी रील बनवायचो, एक्झिक्यूट, संध्याकाळी पोस्ट, रोज रील्स टाकल्या. सगळे टॉपिक्स जे म्हणजे मित्रासोबत बसून हॉरर स्टोरी ऐकणं असो का, तेव्हा निश नव्हता. मग निश माझं होऊ लागलं निश डाऊन, कारण की इतके वर्षांचं जे झालं. सो काहीतरी इंटरेस्टिंग फॅक्ट्स ज्याच्याने लोकांना व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची एवढं माहित होतं मला, पण ते कशी द्यायची ते कळत नव्हतं. मग आज काय रामनवमी आहे त्याच्याबद्दल सांगा, अशी मध्ये मध्ये रील बनवली. नंतर मग परभणीला म्हणजे घरी गेलो, दिवाळीचं होतं. तर पप्पा म्हणले ती जागा आहे बघून येतो आपण, कारण की माझी थिसिस ज्या डिग्री म्हणजे माझी डिग्री ज्या टॉपिक मधून झाली ती मंदिराबद्दलच होती. मी धारासूर टेम्पलला टेम्पलच्या जे सध्या डिमॉलिश झालेलं आहे त्याचं रिनोव्हेशन चालू आहे, म्हणजे पूर्ण त्याला रिज्युनेट करतायत, गव्हर्नमेंटचं काम आहे. तर त्यामध्ये मी त्याचं सराउंडिंग रिज्युनेट करतोय. असं माझं थिसिस होतं. तर ते थिसिस करून ते मी स्टँड आउट झालो, कॉलेजनी पण त्याच्यात वाव भेटला. तर मग याच्यामुळेच अनालिसिस माहीत होतं. आणि मी काय हे सांगितलं नाही की या पास्टमध्ये. सो पप्पा माझे साईट विजिट्स करतात टेम्पल्सच्या, हेरिटेज बिल्डिंग्सच्या. मेजरमेंट्स घेऊन त्याचे वास्तू अनालिसिस करायचे ते. तर त्यांच्यासोबत मी फिरलोय. मी 2023मध्येच कॉलेजकडून परमिशन घेऊन ॲज अ साईट व्हिजिट म्हणून मी एलोरा घृष्णेश्वरची स्टडी केली पूर्ण. पण त्याच्यातून आउटपुट काढता नाही आला कंटेंट वाईज. आम्ही मेजरमेंट्स घेतल्या. इवन मला असा चान्स भेटला जे कोणालाच भेटू शकत नाही. तेव्हा नेमकं शिखराचं काम चालू होतं. तर स्कॅफोल्डिंग लावलेली होती. पुजारी म्हणलं चढ. मी घृष्णेश्वर मंदिराच्या शिखरावर चढलेलो आहे. अरे वा. म्हणजे कळसाला हात लावला इतका एकटाच. क्या बात आहे. तर ते करून हे सगळं झालं, म्हणजे डॉक्युमेंटेड होतं रेडी माझ्याकडे. सो बॅक टू द स्टोरी करंटमध्ये की धारासूरवर थिसिस झाला आणि वालूर म्हणून स्टेपवेल होती. पप्पांनी आधी जाऊन बघितलेली, त्याचं माहित होती, आम्हाला माहित होती. पण आता मी परभणीत आलोय, तुझा कंटेंट चालू आहे, तर चल बघून येऊ, तू रेकॉर्ड कर, तुला जे करायचं बघू. तर ती स्टेपवेल अशी आहे की जगात एकमेव डिझाईन आहे. त्याबद्दल एवढंच माहित होतं मला जाताना. तिथं ऑन स्पॉट गेलो. मला बाजूला आल्यावरही माहित नव्हतं तिथं आहे म्हणून. पप्पांनी सांगितलं तिकडे खाली बघ. तर तेव्हा ती दिसली. मग आपण बघायचं का? चालेल.
तर हेलिकल स्टेपवेल म्हणतात त्याला. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की परभणीपासून 30 किलोमीटरवर असून परभणीतल्या लोकांनाच माहित नाही ती वेल एक्झिस्ट करायची. आणि त्या वेलची स्वतःची स्टोरी अशी आहे की तिथं गायी बांधल्या जायच्या, कचरा टाकल्या जायचा. ती वेल बुजलेली होती पूर्ण कचऱ्याने. तर जे पुरातन म्हणजे जे संशोधन करणारे लोक आहेत, मोठे मोठे नाव मी मेन्शन केलेले आहेत रीलच्या कमेंट सेक्शनमध्ये, त्या लोकांनी ती माहिती असल्यामुळं तिथं थोडीशी मेहनत करून लोकांपर्यंत ती पोहोचली बातमी. आणि त्याला एम्प्टी करून घेतलं, म्हणजे जे भरलेलं होतं पूर्ण क्लीन करून घेतलं. एक पिरियड पुरतंच केलं गावकऱ्यांना, तरी पण त्याचं काही महत्त्व कळालं नव्हतं. सो त्या एका इन्सिडेंटमुळे ती बाहेर तरी आली की गुगलला सर्च केल्यावर नाव तरी यायचं. तेवढं झालं त्यानंतर झालं ते. त्यांच्यामुळे. हां, आधी तर ते एक्झिस्ट. काय नाव आहे साईटचं? वालूर, WALUR. तीच माझी एकमेव व्हायरल रील आहे. 7.2 मिलियनवर आहे सध्या. तर वालूर हेलिकल स्टेपवेल जर का तुम्ही टाकलं तर ती स्टेपवेल दिसते. त्याच्या डिझाईन बद्दल खासियत अशी आहे की मी जरी तुम्हाला म्हणलं, मला पप्पा स्वतः म्हणले होते चल स्केच काढून दाखवायचा, जमतच नाही. तुम्ही विचार करायला जाता की ही स्टेप, म्हणजे आता ॲज अन आर्किटेक्ट जेव्हा तुम्ही स्केच काढायला जाता ना, तुम्ही आधी प्रोपोर्शनली बघता. जस्ट आहे तसं नाही, तुम्ही बघणार की नेमकं याला मी ड्राफ्ट कसं करू, कॅडवर जर का ड्राफ्ट करायचं झालं तर. हा सुद्धा लेटवालाच फोटो आहे. ते समरमध्ये याच्यापेक्षा ड्राय दिसतं. हे मे बी विंटरचं असेल. कधीच आहे हे? हा फोटो नाही, कन्स्ट्रक्शन कधीच आहे हे? नाही सांगू शकत, पण चालुक्य एरा म्हणतात. चालुक्य. कारण की सराउंडिंगचे जे प्लेसेस एक्झिस्ट करतात ते चालुक्य एरामध्येच आहेत. परभणी बेसिकली आत्ता नाव वर येतं या हिशोबाने की महाराष्ट्रातलं हम्पी म्हणलं चाललंय त्याला आता. कारण की जर तुम्ही बघायला गेली चारठाण्यामध्ये 350च्या आसपास टेम्पल्स एक्झिस्ट करतात, जे की तेवढे हेच नाही आहेत, सगळे तुटले पडलेले आहेत. पण हम्पीसारखी व्हॅल्यू नाही असून सुद्धा चालुक्य एराचेच टेम्पल्स आहेत सगळे, एकदम हायेस्ट एंड. म्हणजे काही जागेवर इतकं डिटेल आउट काम दिसेल ना, पण अनएक्सप्लोर्ड आहे किंवा अनआयडेंटिफाईड आहे. आणि ही स्टेपवेल अशी आहे जी जगात कुठंच डिझाईन नाही मिळणार. म्हणजे कोणी हे डिझाईन कसं करेल ना, हे विचार करायला जरी गेलं की स्टार्टिंग पॉईंट कळत नाही कुठून करावं. काय, आणि विहीर आहे? हां, फक्त विहीर आहे. फक्त विहीर. आधी ते 8 डिरेक्शनल DTs म्हणतात फर्स्ट लेवलला. तर त्याच्यामध्ये जे हे आहेत देऊळ त्याच्यामध्ये जे देव होते ते सगळे चोरीला गेलेले आहेत. आणि 8 लेवल्स खाली आहे. सो मी पूर्ण रीलमध्ये आहे अनालिसिस याचं की 8 लेवल्स, 8 डिरेक्शन्स. आणि याच्या समोर एक मंदिर आहे, म्हणजे महादेवाचंच आहे, शिवलिंग आहे तिथं. तर या वेलचं जे सर्कल आहे, सर्कम्फरन्स जितका आहे तितकंच डिस्टन्स फ्रॉम द टेम्पल सेंटर आहे. म्हणजे जर का तुम्ही एका सर्कलला अनवायर केलं, म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये कन्वर्ट केलं की वेलचं सेंटर आणि शिवलिंग एका लाईनमध्ये तेवढंच डिस्टन्सला येतात. आणि हे कन्सेप्ट जे आहेत एका लाईनमध्ये यायचे, ते मला तिथून सगळ्या टेम्पल्समध्ये सेम दिसत आले आणि तेच माझा कंटेंट बनत गेलाय. म्हणजे असे जे रिलेशन शोधणं आहे की रेशो वाईज, डायमेन्शन वाईज. तुला हे सुचलं कसं की याचं सर्कम्फरन्स मोजून या टेम्पल पर्यंत आपण कॅल्क्युलेट करून बघूया? आम्ही मेजरमेंट्स घेत राहतो, तर त्याच्यातच लोणारचं तर याच्यापेक्षा इंटरेस्टिंग निघालं ना त्याच्या पुढे. आणि इथं काहीच नाही लिहिलेलं कोणाचं की कोणाबद्दल कोणी केलंय किंवा शिलालेख वगैरे जवळपास काहीच नाही होता. शिलालेखाच्या रील्स केल्या मी. समोर जे तुम्हाला हे दिसतंय ना इथे, हा स्टोन मध्ये एक छोटं, एकदम छोटं मेडिटेशन करण्यापुरतीच जागा असलेलं हट टाईप आहे, पण स्टोन न बनलेलं. तिथं दगड जमीन येत आहेत, म्हणजे फ्लोअरला. त्या फ्लोअरवर शिलालेखाचं काम आहे. आता सध्या दुर्दैव असं आहे की जिथं लोक बसतात मध्ये जाऊन तिथंच शिलालेख आहे. तर ते बसून बसून इतका ब्लर झालाय की काही टेक्स्टच वाचता येतो. तर सध्या असं वाचून फक्त एवढंच कळतंय त्याच्या फॉर्मॅटवरून की फर्स्ट 2 लाईन आणि लास्ट 2 लाईन हे जे पूर्ण, म्हणजे फॉर्मॅट वाचून जे आपल्याला कळतं ना कोणत्या एरामध्ये बनला असेल, तेवढा लगभग अंदाज येतोय. असा राजाचं नाव वगैरे काहीच माहित नाही कोणी बांधलंय असलं तरी मिटलंय, एवढं ब्लर येते. पण इतकी मोठी विहीर आहे, आजूबाजूला मॉन्युमेंट्स दुसरे काहीच नाही राहिले. असायला पाहिजे पण सध्या नाहीत काहीच. एक टेम्पल ते पण आत्ता रिनोव्हेट झाले, नाही तर ते पण पडीक होतं पूर्ण.
आणि ही डिझाईन जी आहे ना, जे देऊळ आहेत म्हणजे आहेत जे अष्टकोश म्हणतात, तर त्याच्यामध्ये जे स्टारचा शेप आहे ना, ते इथंच नाही, इंडियात सगळ्या टेम्पल्समध्ये दिसतो त्या पिरियडच्या. विंडोजसाठी ग्रिलला असो का पिलर्समध्ये कोरलेला असो, ती डिझाईन सगळीकडे मॅच होती यांची. त्याचा काय सिग्निफिकन्स आहे स्टारचा? ते एज्युकेशनल सिस्टीममध्ये असलेली एक टर्म असणार जी त्या लोकांना शिकवल्या जायची. आणि स्टारचा टर्म आहे सिग्निफिकन्स, पण लोणारच्या टेम्पलमध्ये असं आहे की 7th लेअर ऑफ अर्थ म्हणजे मॅग्मावाली, म्हणजे एकदम इनर कोर ऑफ अर्थ जिथं डायमंड्स भेटतात, तर त्याच्याशी त्याचा संबंध त्या लेअर पुरता आहे, या इकडं नाही बाकी डिझाईन्समध्ये. सो डिझाईनचाच पार्ट. हे कनेक्शन्स जे तुम्ही आता मॅपवरून बघितले ना, माझ्या 3 रील्स होत्या. दैत्यसूदन टेम्पल, वालूरची हेलिकल स्टेपल आणि लोणारची बीडची खजाना वेल. या तिन्ही वेल्स मधलं डिस्टन्स जर का कॅल्क्युलेट केलं ना ॲज अ पेरिमीटर, 299 किलोमीटर येतं. तर 299 किलोमीटरला जर का रेज केलं तर ते स्पीड ऑफ लाईटमध्ये जातं. मी असं म्हणून एक रील बनवली त्यामध्ये. हे मेजर केलं मी. याच्याबद्दल सिग्निफिकन्स सांगायचं झालं, गोमुख टेम्पल ऑफ लोणार आहे. गोमुख टेम्पलमध्ये 3 कुंड आहेत. एक कुंड मेन, त्याचं नाव आहे गोमुख कुंड. तिथं लोक आधी स्नान करायचे, खूप पवित्र पाणी म्हणायचं त्याला. आता लॉकडाऊनमध्ये कोणाला तरी इश्यू झाला आणि त्यांनी केस केली आणि तेव्हापासून तिथं लोकांचं जाणं बंद आहे. त्याच्यामुळे टेम्पलमध्ये नाही, कुंडामध्ये स्नान करायला अलाउड नाही. तर मला त्याच्यामध्ये SI ची परमिशन घेऊन ते मेजर करायला जावं लागलं. तर याचं मेजरमेंट घेतलं ना, त्याची साईज 21 फीट अराउंड आहे. मला एक्झॅक्ट नाही आठवत आहे, रीलमध्ये आहे सगळं म्हणजे व्हिडिओमध्ये. तर ती साईज अगेन मेजर केली आणि जस्ट रेज केली, झिरोज वाढून मार्सच्या डायमीटरला मॅच केली. तर मी हायपोथेसिस असा काढला त्यामध्ये की मिटिओराइट जरी असला तो आला कुठून, तर तो मंगळावरून आला. आणि ही गोष्ट मी नाही सांगत आहे, त्या लोकांना माहित होतं. लोणारचा लेक पण खूप भारी आहे. मी मध्ये तर ऐकलं की लोणारच्या लेकवर जो मिटिओराइट पडलाय ना, ते त्या लोकांना माहित होतं की हा मंगळ ग्रहावरून आलेला मिटिओराइट आहे. आपल्याला पण माहित नाही, ती गोष्ट त्यांना माहित. आणि त्याच्यात सिग्निफिकन्स असं आहे की गोमुख, दैत्यसूदन आणि हनुमान टेम्पल तिघं सुद्धा मंगळ ग्रहाकडेच डायरेक्शन देतात. फक्त ओरिएंटेशन वाईज नाही, त्यांचे जे सिम्बल्स किंवा त्याच्या म्हणजे त्यांचं जे रिझन आहे, त्याची साईज, ओरिएंटेशन सगळं मंगळ ग्रहाकडेच आहे किंवा मंगळ दिशेला. आता हनुमान मंगळावर भारी पडतो राईट, तर हनुमानाला ते मूर्तीच अशी आहे की त्याच्या पायाखाली कोणतरी तोडायला चाललंय. तर लोणासूर, जे लोणारचं नाव आहे, लोणासूर कोण होता, ते लोक त्या मिटिओराइटला नाव दिलेलं लोणासूर होता तो. तर मिटिओराइटला लोणासूर म्हणायचे, ज्याने पृथ्वीला हानी पोहोचवली. तर वध म्हणजे त्याला सेव्ह कोणी केलं, विष्णूनं. तर त्याची मूर्ती तशाला तशीच आहे दैत्यसूदन टेम्पलमध्ये. आणि हाताखाली भूदेवी आहे म्हणजे अर्थ. सो विष्णू विल सेव्ह अर्थ फ्रॉम लोणासूर. सो जेव्हा लोणारचा ते मिटिओराइट पडला, ते जे पण झालं तेवढं आग वगैरे जी लागली असेल की खड्डा पडला जमीन, मग त्या पिरियडमध्ये लोकांना काय वाटलं असेल, पाऊस आला, पाणी वापस सगळं ग्रीन झालं, तर हे कोणी केलं, विष्णू भगवाननी केलं. तर ह्याचं असं सिम्बलिझम आहे सगळीकडे. आणि इवन या लोणारच्या खड्ड्याचा जो साईज आहे तो 1.2 किलोमीटर येतो. त्याचं सुद्धा हाफ डायमीटर ऑफ मार्स. अगेन याची साईज सुद्धा मार्सच्या साईज सोबतच मॅच करते. हा, हे पिंक मध्ये कुठल्या तरी मायक्रोब्स मुळे झालेलं आहे अजूनही ते नाही, ते फक्त एकदाच झालं. ते म्हणजे ते एक प्लांटची हीच होती त्यावेळेसची. आधी काय व्हायचं, त्या पाण्यामध्ये कोणाला जगता यायचं नाही, म्हणजे लाईफ नव्हती त्या पाण्यात. आता लोक त्या पाण्यात लाईफ बघतायत, तर त्यांना खूप आश्चर्य वाटतं की अशा पाण्यात जेव्हा इतके वर्ष कधी कोणी जगू शकलं नाही, तर माशा कुठून आल्यात आता. हा, कारण ते सलाईन होतं. बट पावसाचंही पाणी पडतं, नदीचं पाणी ऍड होत राहतंय. जे गोमुख कुंड आहे ते पण कोणत्या तरी नदीचं पाणी कंटिन्युअसली ऍड होतंय ना. आणि आता आपल्या लाईफचा तो लॉच आहे. अनबिअरेबल सिच्युएशन्स मध्ये स्पीसी मॉडिफाय होऊन स्वतःला तिथं करून घेते ऍडजस्ट. मग आता इश्यूज चालू आहेत लोकांचे की पाण्याचा स्तर का वाढतोय, हे काय होतंय, ते काय होतंय. ते नॅचरल गोष्टी आहेत, म्हणजे माझं तरी म्हणणं आहे. ते वाढणार आहे एका पॉईंट पर्यंत, नंतर कमी पण होणार आहेत, एका पॉईंटच्या जास्तच कमी होणार आहे, परत मग ते कमी जास्त होतं. कारण की हे एक्झिस्ट करते ह्युमन्सच्या इनिशिएशनच्या आधीपासून. म्हणजे हा लेक कधी फॉर्म झालाय माहिती आहे? लोक तर म्हणतात 52,000 इयर्स अगो, बट माझं तरी म्हणणं आहे ते मिलियन्स मध्येच असणार आहे.
म्हणजे सायंटिस्ट पण म्हणतात 52,000, बट स्टील ते त्याच्यापेक्षा आधीच असणार आहे. बऱ्याच थिरीज काढतायत लोक की आपलेच फ्युचर पास्टमध्ये जाऊन शिकवलंय, तर ही एक रिलेटिव्ह थिअरी अशी क्रिएट होती की इन्फिनाईट लूपच झाली आहे ह्युमन लाईफ. म्हणजे मी नाही मानणार, पण मानू पण शकतो असं आहे ते. हा आता म्हणजे मार्वेल फॅन आहे ऑफकोर्स, theories. काही पण. सो या टेम्पलमध्ये जसं तुम्ही बघता तिथं 7 लेयर्स असतात. प्लिंथमध्ये, प्लिंथ माहिती आहे, प्लिंथ नाही. घराच्या खालची जी पण असती हा फाउंडेशनल, ओके या त्याला प्लिंथ म्हणतात. तर याच्या प्लिंथला 7 लेयर्स ऑफ अर्थ दाखवल्या गेल्यात. तर 7 लेयर्स काय असतात, लोक म्हणतात की ह्युमनचे अनलॉकिंग मोड्स असतील किंवा 7 चक्र. 7 लेयर्स अबव अर्थ असतात. पण हे बिलो अर्थ आहेत, कारण की अर्थ गॉडच मंदिराच्या आत आहेत, तर बिलो अर्थच्याच गोष्टी सांगतात. आणि हे सगळं लिंकेजेस याच्यामुळेच आहे कारण की मीटरराईटनी अर्थला अफेक्ट केलं, तर तो मध्ये खोदल्या गेला ना. तो लेयर्स बद्दलच रिप्रेझेंटेशन आहे. आणि प्रत्येक लेयर ज्या पण गोष्टी कॅरी करतो, अर्थ क्रस्ट असो का ओशन क्रस्ट असो का, त्याच्या खाली मग लिक्विड मॅग्मा, त्याच्या खाली डायमंड कोर, जे काही सगळ्या गोष्टी आहेत ते सगळे त्याच डिझाईन्स यूज करूनच त्या लेयर्समध्ये कोरलेले आहेत. सो मला असंच म्हणायचं आहे की तिथं मुख दिसतील, एका पिराना माशी सारखे दिसतात. सो त्या लोकांना माहित होतं ओशन क्रस्टच्या बॉटममध्ये पिराना फिश राहते, कारण की ती स्टोरी अशी इव्हॉल्व झाली आहे की एक असुर होता ज्यांनी स्वतःचे हातपाय पण खाल्ले, सगळंच खाल्लं, आणि मग राहिलं काय, चेहरा फक्त. तर देवानी त्याला हे वरदान दिलं टाईप की तू मंदिरासमोर राहून सगळ्या टेम्पलचं निगेटिव्ह ऊर्जा खाऊन घेणार. ही थेअरी म्हणजे स्टोरी आहे त्याच्या मागची. कीर्तिमुख सॉरी. मध्ये ते पण हे केलेलं, आपण खाली मंदिरात जाताना खाली पाया पडून जायचो, तर तो ऍक्च्युली राक्षसाचा चेहरा आहे खाली, त्याच्यावर पाय ठेवून जायला पाहिजे, हे नंतर लक्षात आलं. आणि वरती गणपती असतो, त्याला प्रणाम करून जायला पाहिजे. हे खरं आहे का, किंवा तू याच्यावर काही नाही, तसं फिक्स नाहीये की खालीच असणार. असला तर म्हणतोय मी. ते मग पार्ट ऑफ प्रोसेस झाली ना. एका गोष्टीला अटेंड करण्यासाठी तुम्हाला प्रोसेस दिलेली आहे तिथं जाण्यासाठी. सो टेम्पलला लाईन मधूनच का लागून जातो आपण, डायरेक्ट जाण्यात तेवढा फील काय येत नाही. त्या प्रोसेसच आहेत ते अचीव्ह करण्यासाठी. तुम्हाला माइंडसेट तिथपर्यंत न्यावं लागतं त्याचा. आता कोणत्या टेम्पलमध्ये जाण्यासाठी स्नान का करतात, कारण की बॉडी रेझोनेट होती तशी. रेझोनेन्सचं सिम्पल एक्झाम्पल, 2 ट्युनिंग फोर्क रेझोनेटेड असतील तर रेझोनेट होतात, रिवर्ब होतात, सगळे व्हायब्रेशन्स रेझोनेट करतात. निगेटिव्हिटी एक बाहेर ठेवण्याची, किंवा ते डिझाईन, आर्किटेक्चरल डिझाईनच तशी केलेली असते पूर्ण त्याची की तुमचे ब्रेनला ते मॅनिप्युलेशन क्रिएट होतं. आणि असंच फक्त याच्यात नाही, आपल्या सध्याच्या याच्यामध्ये पण हॅबिटॅट्स असो का, आपले जे अपार्टमेंट्स आहेत त्याच्या डिझाईन्समध्ये हे जे प्रपोर्शन्स यूज होतात, ह्युमन बॉडीलाच सगळे मॅनेज का असतात. कोणी खाली वाकून छोटे दरवाजे का नसतात, मोठे दरवाजे का असतात, ते सगळं तुमचं थॉट प्रोसेस, माइंड प्रोसेस. आता रूमचे साईजेस, स्क्वेअर बॉक्सेस किंवा एलॉंगेटेड स्क्वेअर्स किंवा एक्सटेंडेड का नाहीत एवढे लांब, घर असे एकदम लिनियर ट्यूबसारखे का नसतात, असतात. पण तिथं राहा वाटतं का 5 दिवसाच्या वर. पण एका घरामध्ये जर का जास्त, तर हे सगळं स्पेशल मॅटर क्रिएट होतं, म्हणजे हे सगळं मॅटर करतं. हे जे मूर्ती आहे ही पण कुठल्या तरी वेगळ्या मटेरियलने. हो, मी स्वतः चेक केलं, मॅग्नेट लावून चिटकते. हो, म्हणजे मॅग्नेट कॉइन लावून चेक केलं, चिटकत होतं. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत त्या मूर्तीमध्ये. मग आपल्याला माहिती आहे का कुठलं मटेरियल आहे ते? नाही, मला तरी नाही सांगता येणार, त्यात एक्सपर्टीज नाहीत. आणि म्हणजे मी काय क्लेम करू ना त्या डायरेक्ट. पण मी आता तेवढं रिनाऊंड नाही, कोणी नसतं, म्हणून मी जस्ट डायरेक्टली कॉइन लावून चेक केलं. इतक्या मिस्ट्रीज आहेत. आणि मॅग्नेट त्या पिरियडमध्ये भेटणं म्हणजे हो, बिना मशीनचं तर मी मायनिंग कशी करता. दैत्यसुदन टेम्पलची खासियत पण एक आहे की मुघल येत होते म्हणून लोकांनी अख्खं मंदिरच बुजून टाकलं मातीखाली. हो का? तर तुम्ही बघताल आता तिथं जाऊन कधी जमलं तर, बाजूला माती उकरलेली ठेवलेली अजूनही तशीच दिसती. कळतं की ह्याला उकरलेलं आहे सगळं. स्टोरी पण अशी आहे की एक होते महाराज, त्यांना कॉइन पडले दिसले एका जागेवर, तर ते गावकऱ्यांना विचारतात की इथं का कॉइन टाकलेत. तर गावकऱ्यांना माहिती आहे खाली मंदिर आहे. सो आता पिरियड संपला होता मुघलांचा वगैरे, तर ते म्हणजे मग उकरायला काढा. मग काढल्यावर कळालं की हे मंदिर आहे. तेव्हा त्याच्यामुळे मंदिर सेफ खूप राहिलं एका लॉंग पिरियड ऑफ टाइम मध्ये. पण तेव्हाच मंदिरात नव्हती मूर्ती. ओके. तर ही रिप्लेस मूर्ती आहे जी आहे ती.
अच्छा, ही ओरिजिनल मूर्ती नाहीये मग? ओरिजिनल काय होती नाही माहित कोणाला. मंदिर कोणाचं होतं तेच माहित नव्हतं कोणाला. फक्त एक हा, मी हे पण ऐकलंय की हे ओरिजिनली सूर्यासाठी बांधलेलं मंदिर आहे. सूर्य किंवा अर्थ गॉड म्हणू शकता तुम्ही. पण त्यांनी रिप्लेस जरी केली ना, त्यांनी मिनिंग तोच ठेवलाय की हम्म, विष्णू सेव्ड अर्थ फ्रॉम लोनासूर. हम्म. तेच मिनिंग आहे त्या मूर्तीमध्ये. तेव्हा मूर्ती एक्झॅक्टली कशी होती माहित नाही, पण सध्या मिनिंग जो कॅरी करते मूर्ती सेम मिनिंग आहे. सूर्य देवता आहेत या मंदिराच्या पाठीमागे आहेत. हम्म, त्यांचं ओरिएंटेशन बघितलं तर ते लोणारकडे फेसिंग आहेत, म्हणजे लेककडे. हम्म, तर जेव्हा सनराईज होतो तेव्हा मंगळ ग्रह दिसतो, राईट. हम्म. तर ते ओरिएंटेशन सगळे तसे मॅच करतात तिथं. आणि इवन ज्या मोमेंटला मंगळ ग्रह दिसतो हम्म. त्याच डिग्रीला मंगळ ग्रह पण दिसतो. म्हणजे त्या डिग्रीलाच तो मीटेराईट आलता. हम्म. त्याचं जे हिटिंग पॉइंट आहे त्याच डिग्रीनं आलेलं आहे. यार, जर ही आत्ताची मूर्ती आहे, हम्म. हे कधी म्हटलं लोकांना लक्षात आलं? ते 1700 का 1800च्या पिरियडमध्ये झालेलं आहे त्याचं उत्खनन परत एकदा. मग ही मूर्ती जवळपास सापडली आहे का ही तेव्हाच नवीन बनवलेली मूर्ती आहे? नाही, तिथला जेव्हा त्या राजाला कळालं की इथं मंदिर आहे तर हम्म. त्यांनी मग ती मूर्ती इथं एस्टॅब्लिश केली. नंतर इस्टॅब्लिश केली, हम्म. म्हणजे नंतरच हा. बनवलेली मूर्ती आहे मूर्ती, ती हो. 1700-1800 मध्ये. कदाचित किंवा त्यांच्याकडची असलेली मूर्ती त्यांनी इथं ठेवली, अच्छा, हा. काही असू शकतं. मुघलांमुळं ब्रिटिशांमुळं आपल्याला आपली हिस्ट्रीच माहित नाही, नाही. सगळ्यात वाईट हे मुघल काळ होता हा, भारतासाठी. हिस्ट्री डिमॉलिश करणे म्हणजे इरेज करण्याच्या बाबतीत. नालंदा राहिली असती तर मी तर म्हणाल की वेगळीच राहिली असती इंडिया आता. म्हणजे इतका महत्वाचा आणि इम्पॉर्टंट आपला एक पार्ट मिस झालेला आहे की त्याची कल्पना पण नाही आपल्याला आता. नक्की, बरोबर. ते त्यांचा ट्रेंडच होता ना, चालतोय रस्त्याने सगळं तोडत जाऊ, आणि हे दिल्लीहून खाली येताना सगळं तोडत जाऊ. तरी सुद्धा त्यांना कैलास टेम्पल तोडता आलं नाही. हा, कैलास मंदिर किती सुंदर आहे. ते कैलास मंदिराबद्दल काही अभ्यास केलाय तू? नाही, म्हणजे ते केव नंबर 16 ना कैलास टेम्पल, त्याचं केलं ना, मेजरमेंट केलंय. त्याच्या मेजरमेंट्समध्ये तेवढं असं डिटेल अबाउट समथिंग न्यू असं काही भेटलं नाही. पण तुम्ही माझं जर का पेज चेक करताल तर सध्या मी पूर्ण त्याच्याबद्दल टाकले, जे जे स्टडी केले मी, की हाऊ मेनी व्हॉट ऑल टूल्स वेअर युज्ड आणि कशा टाईपमधली इंजिनिअरिंग आहे ती. लोक म्हणतात एलियन बेल्ट किंवा हे बिल्ड ते बिल्ड, पण इट्स कॉल्ड सबट्रॅक्टिव्ह इंजिनिअरिंग, सबट्रॅक्टिव्ह आर्किटेक्चर. सो एक्झिस्टिंग स्टोन असतो त्याला सबट्रॅक्ट करत तुम्ही डिझाईन करता पूर्ण. सो ॲडिटिव्हमध्ये आपण आत्ता काम करतो, सबट्रॅक्टिव्हमध्ये त्यांनी तेव्हा काम केलं. असं काही आउट ऑफ नोवेअर नाही येते, फक्त खूप जास्त हेवीली डिझाईन्ड आणि थॉट बिफोर डुईंग, सो दॅट झिरो एरर्स. असे अजून किती टेम्पल्स आहेत एक इंडियामध्ये? आहे बहुतेक, पण ते तेवढं मला असं लगेच नाही सांग, मी रीलमध्ये पाहिलं होतं, मला नाही माहीत. म्हणजे वर्टिकली जे हां, केलेले आहेत, बांधलेले. आहे एक असंच दिसतं, पण मिनी छोटं मॉडेल आहे थोडंसं, आणि इनकम्प्लीट पण दिसेल ते. ओके. हे कम्प्लीट करणंच छोटी गोष्ट नाही, कारण की, आणि हे सुद्धा पूर्ण कम्प्लीट नाही. त्या कार्विंग्सला बघताल वॉलमधल्या की कळतं की अजून करायचं होतं त्यांना पुढे एक्सपान्शन. ओके. हां. किती वर्ष लागले असतील हे बांधायला, काही माहिती आहे आपल्याला? सांगू नाही शकत, 300-400 लागू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त. तू मगाशी म्हटलं की टूल्स माहिती आहेत आता. माहिती आहेत. कसं लक्षात येतं कुठले टूल्स ते वापरले? एन्शियंट बुक्समध्ये, म्हणजे आयरी वास्तूच्या ज्या बुक्स आहेत त्यामध्ये या टाईपच्या कार्विंग्सला कोणते कोणते टूल्स यूज करायचे त्याचे नावं लिहिलेले आहेत, ते आहेत. सो छोटे छोटे टायनी टूल्स आहेत की खूप डिटेल काम आहे ना ते, तर ते कसे करायचे त्याच्यासाठी ते टूल्स मेन्शन्ड आहेत. मी ते टूल्स सांगितले. मध्ये तू हे बघितलंय का, रशियाची कुठली तरी युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी एक अभ्यास केला होता, एक्सपेरिमेंट करून बघितलं की हा बेसॉल्ट रॉक आहे का, याच रॉकला त्यांनी तोडायचा प्रयत्न केला. हो, पाहिलं मी. तर काहीतरी बासफॉर्ज वालं पेज म्हणतोय ते, मला नाही माहिती कुठलं एक्सपेरिमेंट आहे ते, पण त्यांना ते एक म्हणले छोटासा व्हॉल्यूम काढायला त्यांना 7 दिवस लागले, आणि तो सुद्धा फक्त काढलाय, कार्व नाही केलाय, फक्त काढलाय. तर इतकं हे करायला काय लेवलचं प्रिसिजन, ते पण मशीन्स, बिना मशीन्स, विदाउट मशीन्स, आणि कुठलं हे वापरलं असेल त्यांनी. मी तर म्हणेल की वाव करणं पण ठीक आहे, पण त्यांच्याकडे ते एक्झॅक्ट प्रिसिजन टेक्निक होती. आपल्याला आता सुद्धा माहिती आहे की टेक्निक करेक्ट असेल तर
हार्ड गोष्ट पण इझिली होती अचीव. सो तेच काही असणार की टेक्निक एक्झॅक्ट असेल, खूप जास्त माहिती असेल त्या स्टोनबद्दल, की किती कोणतं आणि कोणत्या सिच्युएशनमध्ये तिला अफेक्ट करायचं त्या स्टोनला. तर हे जास्त डिटेल त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी बरोबर त्याला यूज केलेला आहे, युटिलाइज. एक्सपर्ट कारण हे आज सुद्धा करता येणार नाही. नाही. मध्ये चालेल. हो हो बोल बोल. सो त्यांच्याकडे जेव्हाही असे कुठले कन्स्ट्रक्शन असतात त्यांना माहिती असतं की फ्युचरमध्ये आपल्याला हे काम सोडावंही लागू शकतं. कारण दगडामध्ये कधी इन केस फ्युचरमध्ये काही खराबी आली तर काम अर्धवटही सोडावं लागू शकतं. त्यासाठी आधी ते तपासणी करायची त्यांच्या लेवलवर आणि मिनिएचर बनवून ठेवायचं. कधी कुठलीही मोठी हिचं बॅकग्राऊंड म्हणलं तर ही इंडोलॉजिस्ट आहे. MA इंडोलॉजिस्ट. ओके. भारतीय विद्या पारंगत. ओके. सो सो त्याच्यामध्ये आर्किटेक्चर केलं आणि मग MA केलं इंडोलॉजिस्ट. अच्छा. सो जेव्हाही आपण इतक्या मोठ्या लेवलचे किंवा कुठलेही मंदिर बनवतो त्यासाठी आपण मिनिएचर मॉडेल ओके. कुठल्याही गोष्टीसाठी इव्हन दो दगडामध्ये जर नवीन दगड असेल फॉर एक्झाम्पल ह्या दगडामध्ये कुणी आधी काम केलेलं नसेल आणि कुठल्या तरी दुसऱ्या बाहेरच्यांनी किंवा कुठल्या वेगळ्या रिजन मधल्या लोकांनी त्यावरती ऑलरेडी काम केलेलं असेल तर ते मेसन्स आपण इकडे बोलवतो. कुठलेही अनस्किल्ड लोक अशा कामाला बरोबर. करेक्ट. इव्हन दो ते 150, 200, 400 वर्षाचा टाइम स्पॅन असतो त्यांचेच अँसेस्टर्स आणि त्यांचेच पुढचे किंवा मग पुढच्या पिढ्या वगैरे तेच काम करतात. जसे आपल्याला आजही स्किल्ड लेबर दिसतात किंवा आणि फक्त स्किल नाही, हायली स्किल्ड लेबर्स. आणि जेव्हा आपण हिस्ट्रीमध्ये कधी कधी बघतो किंवा वाचतो किंवा आपल्याला असं वाटतं की अरे आपल्या लेबर्सवरती फार मोठा अत्याचार झालाय वगैरे, असं काही नव्हतं. ते खूप जास्त हायली स्किल्ड लेबर होते आणि त्यांच्याच अंडर हे सगळं काम चालायचं. ते खूप जास्त शिकलेले आणि एक टीम असायची पूर्ण. जसं आपण म्हणतो की आर्किटेक्ट वगैरे, फक्त आर्किटेक्ट नव्हते त्यामध्ये, आर्किटेक्ट्सला सगळंच नॉलेज असायचं. सो हे जेव्हाही आपल्याला असं दिसतं की ह्याच्यामध्ये फक्त एक जणाचं काम नाहीये, 100 लोकांची टीम असेल, 200 लोकांची टीम असेल, थ्रूआउट द इंडिया असणार म्हणजे अशी. तो आहे स्टोरी याच्याबद्दल की त्या किंगनं अनाऊन्स केलं आणि सो अँड सो टेम्पल बनवायचं ठरवलं. सो इकडून त्या देशाने ही हेल्प केली, हे त्यांचे स्किल्स पाठवले, तर अशा गोष्टी झालेल्या असणार आहेत. व्हॉलंटियर प्लॅन सापडतात आपल्याला वरच्या लेवलला राईट साईड. व्हॉलंटियर नाही इथे नाही मिळणार तुम्हाला, पण एक मिनी प्लॅन मिळतो की तुम्ही कुठल्याही लेवलला, लाईक ह्याच्यामध्ये जेवढ्या पण तुम्हाला लेवल दिसतात तर प्रत्येक लेवलचे प्लॅन्स असे जमिनीवर कोरलेले असतात. जमिनीवर कोरलेले असतात, रेडी असतात त्यांच्याकडे. एक बघायला मिळतो त्याच्या राईट साईडला जेव्हा तुम्ही मंदिर एक्सप्लोअर करता. ओके. वरती आहे टेकडी. आणि जसं ते इनकम्प्लीट सोडणं जे आहे प्रकार, की जर का वर्कआउट नाही करताय, स्टोन तेवढा साथ नाही देणार आहे, सोडून जातात. क्लिअर एक्झाम्पल आहे त्रिशूळ गणपती मंदिर पुण्यातलं, ज्याची मी व्हिडिओ केली युट्यूबला. ती एकच व्हिडिओ जास्त गेली. बरोबर. तर शिखर नाहीये, वरचं काहीच नाही केलेलं आहे आणि सध्या खूप खराब परिस्थिती आली त्या स्टोनवर. लोक सोल्युशन्स मागतात की काय करायला पाहिजे, ते स्टोन खराबच होत चाललं. त्या लोकांना ते आधीच कळालं तर त्यांनी काम सोडून दिलं. ते आय गेस नंतर बांधलेलं आहे ना? नाही, मंदिराला डिटेल्स ऍड केलेत फक्त नंतर, पण मेन जे कन्स्ट्रक्शन आहे ना ते स्टॉप झालेलं आहे, कारण की शिखरच नाहीये मंदिराला. तुम्ही वरचं रूप बघताल तर जस्ट प्लेन स्टोन आहे, असं जस्ट कर्व करून टाकून दिलेलं. अशी कुठली गोष्ट आहे जी आपण म्हणजे सामान्य माणूस गेला त्याच्याकडून मिस होईल टेम्पल बघताना, पण ॲज अ आर्किटेक्ट तुला ती लक्षात येते किंवा ती फॅसिनेटिंग वाटते? ओके, सो प्रोसेस जसं म्हणतो की भक्तांना काहीच लक्ष नसतं ते करता काय आहेत. त्यांचं एंड गोलच माहित असतं, आम्हाला ती मेन फायनल देवातली मूर्ती बघायची, म्हणजे देवाची मूर्ती बघायची, गर्भागाडीत जायचंय. त्यांना आजूबाजू लक्षच नसतं. त्यांच्याकडून गोष्टी करून घेतल्या जातात पण तरी पण त्यांचं लक्ष नसतं. जरी ते मंदिरात वाकून चाललेत त्यांचं लक्ष नसतं. त्यांना फक्त वाटतं छोटा दरवाजा वाकून, पण या गोष्टी माहित नाहीत ना त्यांना की वाकून का चाललो. मोठ्या मोठ्या मूर्त्या दिसत आहेत सुरुवातीला, त्याचं ते का बांधवल्यात, एवढा मोठा दरवाजा कशासाठी, एंट्रन्सला ते पण इथून हाती यायचे ते थोडी विचार करतात. ते आपल्याला माहित आहे ना की तिथून हाती यायचे. 4 दरवाजे काऊन आहे त्या मंदिराला, चारीकडून दिशा काऊन ओपनिंग आहे, 4 डायरेक्शनल ओपनिंग काय, ईस्ट फेसिंग काय आहे, सनराईज मध्ये का जाती, याचं लक्ष नसतं कोणाचं. फक्त वाव करतात की देवाच्या पायावर ऊन पडतं. सनराईज पायावर पडते ना, ते डिझाईन तशी केलेली मुद्दाम. कारण की आता घर डिझाईन करा, मी झोपलोय माझ्या डोळ्यावर ऊन आलं पाहिजे सकाळी उठण्यासाठी, किती लागेल त्याच्यासाठी. किंवा त्यांना म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी एवढी माहीत होती की स्टार लोकेशन्स सुद्धा त्यांना बरोबर प्लॉट करता यायचे. त्याच्यानुसार काय काय मूर्त्या म्हणजे असे पण आहेत जिथं मूनलाईट पण डायरेक्ट सेंटरपर्यंत जातो. मूनलाईट सुद्धा. सो इंजिनियर असं करणं की 15 दिवसाला बरोबर त्याच लोकेशन. आता बहुतेक
साऊथ इंडियामध्ये सुद्धा आहे आणि अम, जगन्नाथपुरीला सुद्धा हे सनचा इफेक्ट होतो, बराच होतो की जगन्नाथपुरीला तर हे पण नाही आहे ना, शॅडो पण पडत नाही हा शॅडो त्या झेंडाची. ते पण आता इंजिनियर्डच आहे. पुन्हा ते काही होल्स मधून असं तिथून एकाच दिवशी लाईट पास होणार, म्हणजे जे इयर मधला सगळ्यात मोठा दिवस असतो त्याच दिवशी तिथून लाईट पास होणार आणि डायरेक्ट DT ला टच करणार. हे सगळे फॅक्ट्स, पण त्यांचा खूप डीप स्टडी त्यांचा आहे, त्याच्यामुळे त्यांना माहित आहे की कोणता अँगल, कोणतं ओरिएंटेशन, हे सगळं त्यांना एक्झॅक्ट माहित होतं. तर माझ्या रील्समध्ये सुद्धा मी एक मेथड एक्सप्लेन करतो, शंकुस्थापना म्हणून. मॅग्नेटिक कंपास नसताना सुद्धा ईस्ट वेस्ट डायरेक्शन एस्टॅब्लिश कशी करायची एक्झॅक्ट वाली, कारण की अर्थ आधीच टिल्टेड आहे. तर ट्रू ईस्ट वेस्ट कशी भेटणार, कारण की अर्थ टिल्ट 6 महिन्याला हेमिस्फिअर वाईज चेंज होतो. नॉर्दर्नमध्ये जातो, साऊथर्नमध्ये जातो, म्हणजे कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष जे आपण सांगतो. तर त्या हिशोबानेच ते सुद्धा म्हणजे डेव्हिएट करून ते घरं अलाईन कसे व्हायचे, एक्झॅक्ट डायरेक्शनल अलाइनमेंट केल्याने काय होतं. तर मग सिम्पल लॉजिक याच्यावरच येतं ना, की आपण साऊथकडेच डोकं करून का झोपतो, ईस्टकडेच, दुसरीकडे का नाही. याच्याही मागे आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड आणि झोपेतले स्लीपिंग बॅलन्स सगळ्या गोष्टी. तर तसंच ब्रॉडर स्केलमध्ये घरामध्ये सुद्धा अफेक्ट करणार, त्याच्याहून ब्रॉडर सिटी स्केलला पण अफेक्ट करणार. तर शंकुस्थापना करून आधी टेम्पल बनवायचे, टेम्पलच्या ओरिएंटेशननुसार अख्खी सिटी प्लॅन व्हायची. शंकुस्थापना कशी करायची काय आहे? एक 33 इंचेस म्हणून एक किशकू हस्ताच्या साईजचा हाईटचा एक शंकू असतो. त्या पिरियडमध्ये ते लोक डेकोरेटिव्ह स्तंभ यूज शंकू म्हणजे शंख? शंकू म्हणजे एक पिलर असतो काइंड ऑफ Okay. छोटा, 33 इंचेसचा. तर 2 फीट म्हणजे 33 इंचेस, तर 2 फीट 9 इंचेस असणार ते. तर त्या हाईटमध्ये एक सेंटरला उभं करायचं, त्याच्या बाजूला सर्कल करायचं. तर मॉर्निंग शॅडो घ्यायची जी त्याचं टॉप त्या सर्कलवर टच होईल, ती एक शॅडो मार्क केली. मग नंतर आफ्टरनून शॅडो घ्यायची, ती सेकंड टाइम त्या सर्कलवर मार्क करायची. 2 शॅडो कनेक्ट केलं, ती ट्रू ईस्ट वेस्ट भेटते. आणि मग तुम्ही जिओ लोकेशनल तुमच्या पॉईंट्सनुसार त्याचा एक टॉलरन्स असतो, किंवा म्हणा एक्झॅक्टली आपल्याला बांधता येत नाही. ईस्ट वेस्ट आता वास्तुशास्त्र हिशोबाने म्हणलं तर ईस्ट वेस्ट एक्झॅक्ट घरं नसतात बांधत, थोडेसे ईशाप्राची करतात, म्हणजे थोडंसं नॉर्थ ईस्टला टिल्टेशन दिलं जातं मुद्दाम. तर तुम्हाला तुमचं आउटपुट कसं हवं त्या जागेवरून त्याच्यानुसार त्याचं ओरिएंटेशन ठरवलं जातं. आता तंत्रविद्या शास्त्रांसाठी बनवलेल्या गोष्टी आग्नेयप्राचीकडे टिल्टेड. आग्नेयप्राची म्हणजे साऊथ ईस्ट. तर आता मी रिसेंटली ईशाला बोलवलं मला कोइंबतूरला, ईशा फाउंडेशनला. सद्गुरूंनी त्यांच्या इंटेलेक्टमधून बनवले, इंट्युशनल नॉलेजमधून बनवले पूर्ण. त्यांनी कोणतं नॉलेज घेतलं नाही, पण त्यांना त्यांच्या मेडिटेशनमधून नॉलेज आले पूर्ण. तर त्यांनी ते नॉलेज, आलेल्या नॉलेजला असं म्हणजे रिअल प्रूफ आहे की मेडिटेशननुसार त्यांना एक कॉस्मिक नॉलेज अचीव्ह झालं, जे आधीपासून एक्झिस्ट व्हायचं. त्यांनी ती जे ध्यानलिंग बनवले ते आग्नेयप्राचीकडे ओरिएंटेडच आहे. 8 डिग्री ओरिएंटेशन आहे, म्हणजे टर्निंग आहे फ्रॉम एक्झॅक्ट ईस्टला नाही येतो. शिवलिंग 8 डिग्री टिल्टेड आहे. सेम गोष्ट बैरटमध्ये दिसते. माझी लेटेस्ट रिसेंट रील आहे त्याच्याबद्दल सांगते की राजस्थानमध्ये एक्झिस्ट करणारं बैरट, जे बुद्धिस्ट मोनेस्ट्री आहे, डिमॉलिश्ड आहे पूर्ण, एक्सकेवेटेड गोष्ट जागा आहे ती. तिचा प्लॅन बघा, एक्झॅक्ट सेम ओरिएंटेशन राहणार आणि त्याच लॉन्जिट्यूडला, म्हणजे जर का अर्थ इंडियामध्ये तुम्ही स्ट्रेट लाईन मारली तर जी जागा आहे ध्यानलिंगाची त्याच लॉन्जिट्यूडला आहे ती, आणि त्याच लॉन्जिट्यूडला येऊन सुद्धा एक माणूस सेम डिझाईन करतो. पर्पज सेम, ओरिएंटेशन सेम, सायझिंग पण सेम. ध्यानलिंग जे आता आहे एक्झिस्ट करतात, तसंच ही जी आहे जागा, तिचं गुगल अर्थ ओरिएंटेशन एक्झॅक्ट सेम आहे. ध्यानलिंगाचे ओरिएंटेशन आहे, याचं ओरिएंटेशन सेम. आणि साईज वाईज बघितलं की आता जो ध्यानलिंग आहे 9 फीट तिथेच येतो 13 फीट 9 इंचेस. तर ध्यानलिंगाची हाईट आणि याचा रेडियस सेम साईज. तर हे जे आहे याचं ओरिएंटेशन आहे ना, लेफ्ट साईडला ईस्ट डायरेक्शन आहे, पण तो एक्झॅक्ट ईस्ट नाही आहे. हे आता असं जर का असेल, ईस्ट इकडे असेल, तर हे थोडंसं असं आहे, टुवर्ड्स साऊथ डायरेक्शन टिल्टेड आहे. तर इथं काय होतं, तर एक चैत्यग्रह म्हणजे जिथं मेडिटेशन करतात, आणि स्तूप म्हणजे जिथं अस्थि असती कोणत्या पण मॉंकची, जे पण त्याचे पण, म्हणजे तो ज्या लेवलचा मॉंक असेल त्याच्यानुसार त्याच्यावरच्या छत्र्या ठरल्या जायच्या. लोकांना हे माहित नाहीये की स्तूपाच्या वर छत्र्या कशासाठी असतात.
सो ते जस्ट आयडेंटिफाय करण्यासाठी असतात हे की हे म्हणतोय तू? हो, ते आयडेंटिफाय करण्यासाठी असतात की मधला मॉन्क कोणत्या लेवलचा आहे. तथागत गौतम बुद्धांनी लेवल्स दिले त्या मॉन्क्सला, तुम्ही या लेवलचे मॉन्क. सो जे रिसेंटली जॉईन झाले ते या लेवलमध्ये असणार, जे खूप जास्त वर्षांपासून याच्यामध्ये हम्म, इन्वॉल्ड आहेत तर ते या लेवलचे असणार. तर ते स्तूप कोणत्या मॉन्कसाठी बनल्या गेले हम्म, तर ते त्याच्यानुसार आयडेंटिफाय केलं जातं. याची डिझाईन कन्सेप्ट सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे की गौतम बुद्धांनी ही डिझाईन दिली कशी, हम्म, कोणाकडून हे कन्सेप्ट आलं. हम्म. स्टोरी अशी होती की त्यांच्या अनुयायींनी विचारलं होतं की आपण बनवतो तर ते कसं बनवायचं. त्यांनी त्याच्या हातातला हे घेतला बाऊल आणि उलटा टाकला, असं बनवायचं म्हणलं, झाली डिझाईन. आता सेम कन्सेप्टमध्ये सद्गुरू काय म्हणतात, हम्म. ध्यानलिंग का बनवला असं. तुम्ही चैन पकडा, यू शेप बनल, उलट करा, ते एक शेप बनल. हम्म. आणि या शेपची खासियत त्यांचं असं म्हणणं आहे की दरवाजातून 3 लोक पास होताना, जर का छोटा दरवाजा असेल, 3 लोक पास होत नसतील तर ते जातील का, नाही जाणार. जोपर्यंत एक जण सरकत नाही तोपर्यंत सगळे जाणार नाही. तर जेव्हा सगळ्यांनाच जायचं असेल कोणीच जाऊ शकणार नाही. सेम अप्लाइज टू ग्रॅव्हिटी. जेव्हा म्हणजे एका डिरेक्शनला सगळ्यांना जायचं पण सगळे अडले तर पडणार काहीच नाही. तर ध्यानलिंगाचा जो हे आहे पूर्ण डोम जे बनलेला आहे, हम्म. विदाउट RCC, विदाउट स्टील आहे. सिम्पल ब्रिक आणि गूळ आणि हे वापरून त्यांनी बनवले सध्या, लाईम गूळ जे पण. हा आता इमॅजिनरी आहे का हा एक्झिस्ट करतो? हा तिथला नाहीये, सो बुक्स मधला आहे. इथं एक भब्रू इडिक्ट म्हणून एक फेमस इडिक्ट आहे, म्हणजे हम्म. रिटर्न बाय अशोका. हम्म. तर याच्यामध्ये अशोका असे म्हणतात, इथं आहे ते, इथलं फेमस आहे हेच हम्म. की इथं अशोकाचा जो इंटरेस्ट आहे बुद्धिझम मध्ये तो हम्म. इथून प्रूव्ह होतो या ओके. शिलालेखातून, की सगळ्यांनी बुद्धिझम फॉलो करा, हे करा. ते अशोकनी सांगितलेलं याच्यातून, म्हणजे आपल्या जे टेक्स्टबुक्स मध्ये भेटतं नॉलेज, हम्म. हम्म. अशोकांनी हे प्रचार केला होता. तर ते या लोकेशनमुळे आहे एक्झिस्ट. तर इट्स नॉट अबाउट रिलीजन किंवा हे लोक कन्व्हर्जन करायचे. याचं एक्झिस्टन्स याच्यासाठी होतं की हे एक एज्युकेशनल हब, मेडिकल हब हम्म. आणि टुरिझम सेंटर म्हणून तेव्हाचं असायचं. हम्म. मेडिटेशन तर फक्त एक पार्ट ऑफ द ब्रांच होता, हम्म. पण यांचा मेन कन्सेप्ट हाच होता की गावकऱ्यांना हेल्प करणं, स्वतःचं पण आयुष्य जगणं आणि लोकांना पण हेल्प करणं. एक मेडिकल बॅकग्राऊंड म्हणजे मेडिकल सपोर्ट प्रोव्हाइड करायचे गावाला आणि पास होणाऱ्या टुरिस्टला. हम्म. आणि बघितलं तर हे जे ट्रेड रूट्स आहेत त्यावर एस्टॅब्लिश दिसतात. इवन अजंठा सुद्धा हम्म. ट्रेड रूट्सवरच येतात. तर यांचा मेन कन्सेप्ट तोच होता की सपोर्ट द्यायचा आणि सपोर्ट घ्यायचा. कारण की ट्रॅव्हलर्स काय करतील, फंडिंग करतील. फंडिंग मधून काय होणार, त्यांचं लाईव्हलीहूड म्हणजे क्रिएट होणार ना, हम्म. त्यांना जगता येईल आणि ती जागा बांधता येईल. तर त्या गोष्टी तशा हँडल व्हायच्या. म्हणजे कोणाला न लुटता डोनेशनल फीस वरून हम्म. काम करायचं. म्हणजे मनातून ज्याला द्यायचं त्याला सगळं देता येईल. मला हे विचारायचं आहे, कैलास टेम्पलमध्ये किंवा अशा टेम्पल्समध्ये वॉटर जे बाहेर जातं, पावसाचं असेल किंवा दुसरं कुठलं असेल, ते कसं डिझाईन केलेलं आहे? एक तर आधीच ते थोडंसं हाय लेवललाच आहे. हम्म. तर जे फ्लोईंग आहे ते फ्लोईंगच आहे, पण ते फ्लोईंग कलेक्ट करतात. अंडरग्राऊंड वॉटर स्टोरेज टँक त्यांच्याकडे कन्सेप्ट आहेत, त्यांच्याकडे बनलेले होते. कैलास टेम्पलमध्ये पण आहे. ड्रेन ग्रेन्सचं पण स्टोरेज करायचे ते. बरोबर. आणि फक्त टेम्पलमध्ये सगळे राहायचं नाही ना, केव्सचा तुम्ही तो पट्टा बघताल तर खूप जास्त लांबपर्यंत स्प्रेड झालेला आहे. तर त्याच्यामध्ये ते सगळ्याच टाईपचे आहेत. इवन रेसिडेन्शियल क्वार्टर्स सारखं पण दिसतं तिथं, की मेडिटेशन तर करतालच तुम्ही, पण ती जागा पण अशी पाहिजे तर तुम्ही झोपू शकता, तुम्ही राहू शकता सामान घेऊन. म्हणजे ट्रॅव्हलर बेसिकली हॉटेल सारखंच होतं ते. हम्म. जी ब्लँक दिसला तिथे जाऊन तुम्ही राहा. त्याची स्टोरी पण आहे ना, अजंठा भेटला कसा, की म्हणजे लॉस्टच होता ना, लॉस्ट इन हिस्ट्री. हाऊ वॉज इट फाउंड अगेन. तर एक ब्रिटिश जेव्हा वाघापासून लपला होता का, असं काहीतरी स्टोरी मला एक्झॅक्ट नाही आठवत आहे, पण जेव्हा जंगलामध्ये काहीतरी चालू होतं, तो पळून आलेला माणूस होता. तर त्याला एका जागेवर टायगर दिसला एका केव्ह मधून बाहेर येताना. मग तिथं त्याला कळालं की इथं बरंच काय, त्याने आजूबाजूला बघितलं. हे सगळं जंगलामध्ये झाकलेला बेल्ट होता पूर्ण. असं आहे काहीतरी स्टोरी, मला एक्झॅक्ट नाही आठवत. किती वर्षांसाठी हे स्टोरीज खूप जास्त काही गोष्टी सांगतात, पण ते डिकोड करण्याची इंटेन्शनल असेल तर. नाहीतर लोक स्टोरीजला वेगळ्याच याच्यात घेत राहतात. म्हणजे माझा मेन मोटो तोच आहे की बायोमध्ये तेच लिहिलेलं आहे मी,
ओनली लॉजिक, नो सुपरस्टिशन. हम्म. तेच माझं अटेम्प्ट आहे की सगळ्या गोष्टींच्या मागे रिझन्स काढणं, कोणाला धार्मिक भावना न दुखवता हम्म. त्या भावनांना व्हॅल्यूज कसे देता येईल, ज्याने की दुसरं कोणी, बेसिकली जेनझीजला सुद्धा हे कळालं पाहिजे ना, खरंय. नॉट इन द बोरिंग वे बट हाऊ इट शुड बी. याचा कुठलाही ॲस्पेक्ट बोरिंग नाही आहे तसं बघितलं तर. कारण हे कसं कसं बांधलं असेल, म्हणजे केव्ज असो किंवा एलिफंट कैलास टेम्पल असो, हे आत्तासुद्धा ड्रॉइंग करायला सुद्धा अवघड आहे त्यांचं. जसं मी म्हणलं, हेलिकल स्टेपवर विचार करणंच अवघड आहे की तुम्ही कोणते अँगल्स ठरवणार याच्यासाठी, वरपर्यंत प्रॉपरली येण्यासाठी सगळं इक्वल दिसावं, ही खूप अवघड गोष्ट आहे करण्यासाठी. तर ती एक्झिक्यूट कशी केली, बनली कशी, ती मॅनेज कशी केली. अचूक मेजरमेंट घेण्यापासून ते कार्व करण्यापर्यंत किती महिना. अवघड आहे. खूप जास्त. त्याच्यासाठी मग लोक, तेव्हा मनीचा कन्सेप्ट खूप हे होता ना, इझी. तुम्ही राजाला खुश करण्यासाठी करताय तर तुम्ही मनातून करताल. तुम्ही फक्त एक सॅलरी घेऊन निघत नाहीयेत. तुम्ही तुमची लाईफ याच्यासाठी जर तुम्हाला माहित आहे याच्यानंतर माझे जे असणार आहेत पुढच्या जनरेशन, ते मला याच्यासाठीच ओळखले जातील, ते काम त्यांचं महत्वाचं होतं तेव्हा. आता आपल्याला कोणालाच काही पडलं नाही कामाचं. आता ताजमहल सुद्धा परत बांधायला झालं तर ते अंबानीज पण कमी पडतील त्यासाठी. खरंय. पैसाच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. तुला हे मंदिरांचं बेसिकली वडिलांपासून हा, माझा डेटा सोर्स तिथूनच आहे खरं सांगायचं. पण मी वेड तेव्हापासूनच लागला आणि वेड 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 या गोष्टी. लागलं. पण जेव्हा त्यांच्या नॉलेजला जे मी इग्नोर करायचो ना, आणि जे मी फायनली एक्झिक्यूट करून त्याच्यावर कंटेंट बनवून पाहिला आणि तो गेला व्हायरल, ती गोष्टच माझ्यासाठी खूप जास्त टर्निंग होती. म्हणजे सीन असा होता की रात्री रील पोस्ट केली, म्हणजे मी दिवसभर व्हिजिट केली, ही पण माझ्यासोबत होती. दिवसभर व्हिजिट केली, संध्याकाळी आलो, शूट म्हणजे एडिट केलं आणि समवेअर अराउंड 11ला माझी रील संपली. मग आता रील झाली होती, मला आता इच्छा होईने गेली ना की उद्या किंवा नंतर पोस्टपोन किंवा शेड्यूल करावं. मी पोस्ट टाकून दिली, म्हणजे बघू काय होतं. आजचा दिवसाचा रील पण नाही गेली, त्यामुळे झोपी गेलो. नरक चतुर्थी होती, सगळ्यांना लवकर उठावं लागतं, राईट. 4ला जाग आला, मला उठवलं सगळ्यांना. तेव्हापासून जे मी फोन घेऊन बसलोय, सकाळी 9 पर्यंत मी फोनच सोडला नाही आता. ब्रश पण नाही केला मी, नरक चतुर्थी असं झालं ते. इतके फॉलोअर्स वाढू लागले माझे, प्रत्येक रिफ्रेशला 100ला 100+ होऊ लागले. मी त्या दिवशी रात्रीच मी 10Kचं सेलिब्रेशन केलं त्याच दिवशी. कुठल्या रीलसाठी आहे हे? वालूरच्या रीलसाठी. म्हणजे मी जे 1200 फॉलोअर्सवर झोपलो होतो, मी 24 तासात 11Kला झोपलोय आणि तेव्हापासून मग वाढत गेलं. या एका रीलनं मला 27 का 31K दिलेत आता, एकाच रीलनं त्या. बापरे. बाकी मग मी तशात, पण आता सेम रील मी युट्यूबला पोस्ट केली, त्याला नाही भेटलं काय तेवढं. इन्स्टा रीच जरा जास्त आहे. ते मुवमेंट होता ना, ते बरोबर टाइम मध्ये बरोबर गोष्ट झाली, असं झालं त्या. अजून कुठला अभ्यास करतोय तू? म्हणजे मंदिरांचा ठीक आहे, अजून कुठल्या मंदिरांचा स्पेसिफिकली अभ्यास करतोय किंवा तिथे जाऊन मेजरमेंट्स घेणं? आतापर्यंत तू लोणारचं केलंय. सध्या मी आता पण काय केलंय, बीडची खजाना वेल, त्या खजाना वेलचं असं आहे की खजाना वेल ही अशी ओळखली जाते की तिथं समजा लोक जाऊन कॅश टाकतात, कॉइन टाकतात. लोकांना वाटतं मध्ये खाली मुघलांचा खजाना लपलेला आहे काय की. कुठे आहे ते? बीडमध्ये. खजाना वेलची आर्किटेक्चरल व्हॅल्यू इतकी चांगली आहे की 2 इनलेट्सनं पाणी येतं, एका इनलेटनी जातं, ट्रायंगल फॉर्म होतं आणि या वेलमधलं पाणी कधीच आटत नाही. पण सिम्पल लॉजिक क्रिएट केले त्यांनी. जर का टनल्स खूप लांबपर्यंत काढले आणि वॉटर जर का दुसऱ्या याच्यामध्ये पॉकेट्समध्ये मेंटेन ठेवलं, तर कुठून एक जरी चमचा काढला तर ऑटोमॅटिक चमचा ऍडजस्ट होऊन जातो सगळीकडे. हे सिम्पल त्याचं लॉजिक आहे, पण ते बघितल्यावर नाही कळणार त्या वेलला. आणि दुष्काळ पण असो तरी पण ही वेल सुखी होत नाही, म्हणजे ड्राय होत नाही. रिसेंटली फक्त एका ड्रॉट मध्ये आता ती ड्राय झाली, तेव्हा बरेच न्यूज मध्ये वर आली ती गोष्ट. पण बाजूची नदी जेव्हा सुकलेली असेल तर आता वेल तरी कुठून टिकणार ना. ही कुठल्या पिरियडची आहे? ही तगलत खान, तुम्हाला हे अहमदनगर जवळ जो आहे ना, एका हिलवर पाथर्डीच्या वरती एक किल्ला आहे मुघलांचा,
काय नाव त्याचं, सतलज खान. हम्म. सतलज खाननी बनवून घेतलेली आहे. अच्छा. मी हिच्याबद्दल फुल डिटेलमध्ये माझ्या सगळ्या रील्स आणि युट्यूब व्हिडिओमध्ये सांगितले आर्किटेक्ट कोण होता हम्म. आणि डायमेन्शन्स अँड ऑल. मी स्वतः हाताने ती वेल क्लीन केली आहे. मला वालूरला जे झालता इश्यू, हम्म. वालूरची वेल जी मी एका दिवसात शूट करून घरी आलो, हम्म. त्या कमेंट्समध्ये कंटिन्युअस येत चालू, भाई तू रील बाद में बना, क्लिनिंग कर. कारण की ती वेल त्या मोमेंटला खूप घाण होती. हम्म. नंतर मी केला अप्रोच, परत जाऊन सगळी वेल क्लीन केली. हम्म. स्वतःच्याच ह्याच्याने केलं, असं हम्म. वाट नाही बघितली कोणासाठी. सो मी, माझे वडील आणि जे आमचं घराचं कन्स्ट्रक्शन चालू तिथलेच वर्कर्स घेऊन, नेट घेऊन आम्ही डायरेक्ट ब्लिचिंग पावडर घेऊन पोहोचलो साईटवर आणि स्वतःच क्लीन करून टाकली. इव्हन गावकऱ्यांना पण आम्हीच हे करत जातो की सांगतो काय टाकूच जाऊ नका, करू नका. तर आता सध्या ही लेवल आली आहे त्या स्टेपवेलची की स्कूल्स पण साईट विजिट्स काढतायत तिथं, स्कूल पिकनिक विजिट्स घेत आहेत तिथं. तर ॲटलिस्ट गावकऱ्यांना जरी महत्त्व कळालं ना, ते टिकून राहील. हम्म. नाहीतर आता सगळे देवच चोरीला गेले तिथं आणि लोक काही पण फेकतायत मध्ये, तर ते चांगली गोष्ट नाहीच आहे. कारण की ते टिकलं नाही तर मग कायच राहणार ना आपल्याकडे. तर बॅक टू खजाना वेल. हम्म. खजाना वेलची जी साईज आहे, हम्म. खजाना म्हणजे काय, तर त्या लँग्वेजमध्ये चेक केलं तर खजाना म्हणजे आपलं ब्रेन. तर ब्रेनची नॉलेजचा जे कन्सेप्ट आहे, नॉलेजची डेफिनेशन आहे तिथं दाखवलेली आहे की खजाना वेल म्हणजे वेल ऑफ नॉलेज असं ते म्हणलं जातं. तर वेल ऑफ नॉलेज का, तर जे खजाना वेलचं रेडियस आहे ते अर्थच्या रेडियस सोबत मॅच करतं एक्झॅक्ट. तर त्या लोकांना त्याचं रेडियस माहित होतं. तर हे तिथून फाइंडिंग आली आहे मला, आणि ती मग NDTV आणि न्यूज चॅनलवर पण मी केलेलं आहे त्याचं. हो का? तर त्यांनी तिथं ऑन स्पॉट म्हणजे आले होते, हम्म. मग मी ते सगळं सांगितलं होतं इंटरव्ह्यूमध्ये लाईव्ह. याचा सर्कम्फरन्स म्हटला ना तू? सर्कम्फरन्सचा काही आजूबाजूला संबंध नाहीये, पण हम्म. सर्कम्फरन्स आणि रेडियस एकदा मॅच झालं की दोन्ही होतं, सगळं अर्थ सोबत हम्म. मॅच होतं. मला कमेंट करतात लोक, वालूरची नॉट ओनली इन वर्ल्ड नाहीये, चुकीचं बोलतोस तू, काय पण बोलतोस. मग मी म्हणलं दाखवा, काढा फोटो. हम्म. ते मला एक हेलिकल स्टेपवेल पाठवतात राजस्थानची. हम्म. ते एक असं सिंगल कर्व बँड आहे, बस झालं. हम्म. त्यांना कळतच नाही फरक. परत आपण लोणारकडे जर का आलो, गोमुख जे आहे, गोमुख टेम्पल, ते गोमुख कुंड आहे. गोमुख कुंडचे जर का डायमेन्शन्स मार्स सोबत मॅच होत आहेत, तर गोमुख कुंडच्या बाजूला 2 कुंड आहेत, एक जवळ आहे आणि एक दूर आहे. गोमुखकुंड म्हणजे लोणार लेकच म्हणतोय ना तो? नाही, जे जिथं लोक आंघोळ करायचे ना, तो गोमुख हा कुंड हा, आहे. ओके ओके, करेक्ट. तर गोमुख कुंडच्या बाजूला एक छोटा कुंड आहे आणि तिथून अजून एक दूर पाप हरेश्वर म्हणून मंदिर आहे, त्याच्या समोर एक कुंड आहे. तर हे 2 कुंड गोमुखच्याच याच्यातले आहेत, साईट मधले पूर्ण. तर एक कुंड जवळ, एक कुंड लांब, असं का? जर का गोमुख मार्सला सांगतं, तर मार्सचे 2 मून आहेत, फेबॉस आणि देमॉस. तर फेबॉस हा जवळ आहे आणि देमॉस हा दूर आहे. रिअल मध्ये पण बघा तसेच एक्झिस्ट करतात ते. तर त्या लोकांना ते सुद्धा माहित होतं याच्यावरून, कारण की फॉर नो रिझन असं कोणी करणार नाही की 2 कुंड आहेत आणि एक जवळ आणि एक लांब आहे. तर 2 मून्स आहेत मंगळाला, एक मून त्याच्या जवळ आहे, खूप जवळ आहे, आणि दुसरा खूप दूर आहे. हे त्यांना ही नॉलेज म्हणजे माहिती होती त्यांना. त्यांच्यामधलं डिस्टन्स सुद्धा प्रपोर्शन मध्ये आहे का? प्रपोर्शन आहे. पण मला एक हे भेटलं की जवळ जे मून आहे तो स्पेरिकल आहे. हा जो जवळचा कुंड आहे तो क्लीन स्क्वेअर आहे, पण जो दूरचा कुंड आहे ना, तो एकदम रॅन्डम रेक्टँगल आहे, स्क्वेअर नाहीये, एकदम रॅन्डम रेक्टँगल बनवलेला आहे. आणि जर का ते डेमॉस मून बघितला ना, तो पण स्पियर नाही, असा आडव्या तिडव्या दगडासारखा आहे. हे मला त्याच्यात रिलेशन भेटलं. आता साईजेसचं तर नाही भेटलं. 2 मून मधलं डिस्टन्स सेम नसतं ना, मून वेगळ्या बँड मध्ये ट्रॅव्हल करतात. नाही, याचं मार्स टू मूनचं म्हणतोय मी. नाही. तर हे गोमुख कुंड आहे. लोक तर इतके सरप्राईज असतात की हे पाणी कुठून येतं, अशा गोष्टी करतात. बॉटल लावलं, भरून घ्यायचं त्यामध्ये. तर आता तरी ऍक्सेस बंद आहे. पण प्रत्येक जागेवर जे लोक म्हणतात ना, हे पाणी कुठून येतं माहित नाही कोणालाच, अंडरग्राऊंड स्ट्रीम्स असतात, फक्त अपर ग्राउंड नसतात. सो त्याच्यातूनच एक स्ट्रीम अनलॉक केल्यासारखं असतं ते. तर त्यांनी बरोबर ते अचीव्ह केलेलं असतं. त्या लोकांना ती आहे माहिती. पिरॅमिडचा कधी अभ्यास करावा असं वाटलंय, पण पिरॅमिड्स बद्दल बऱ्याच आता रिस्ट्रिक्शन्स पण आहेत आणि बरंच काय झालेलं ना त्याच्याबद्दल. तर आता तिथं जाऊन केल्याशिवाय कायच करणं आहे ना मला लांबून. अभ्यास केलाय कधी ऑनलाईन? नाही, पिरॅमिड्स मध्ये तेवढा नाही केला.
मला अजून बरंच करायचंय. आता माझ्याबद्दल म्हणलं तर मी डे टाइम जॉब करतो ॲज अन आर्किटेक्ट. 10 to 7 जॉब करतो. ओके. त्याच्यातून मला संडेच भेटतो फिरायला. तर मला सुद्धा तो बँड तेवढाच ठेवावा लागतो की मला जाऊन येतंय. आणि जरी दूर जायचं असेल मग ते ते ऑफिसच्या सुट्ट्या आणि मग ते बोलणं आणि कामं ते टाइम सगळं मॅच करावं लागतं. त्यात बरंच जातं. सो सकाळी शूट करणं, एडिट करत बसणं सकाळी रात्री मग ते खूपच अनकन्सिस्टंट होऊन जातं सगळं. बट ते आता झालंय, क्रिएट तर झालंय. मी टीम पण शोधतोय, पण होतंय म्हणजे ॲडजस्ट. मी आधी आता रिसेंटलीच खूपच नादी लागलो होतो की चला यूट्यूब व्हिडिओज बनवू. इन्स्टाचं क्रिएट होतंय, पण मी आता परत इन्स्टावर फोकस करतोय, म्हणजे शॉर्ट फॉर्म्सवर, की कशाला वेळ घालायचा. 1 तास आहे तर 1 तासच फास्टमध्ये एक्झिक्युशन मेन आहे सध्या, कारण की जितका मेन तेच आहे की एक फ्लो मेंटेन राहायला पाहिजे. नंतर तू लॉंग फॉर्म एक्झिक्यूट करू शकतो. हो. पण तो फ्लो पण मिस झाला ना एकदा किंवा तो ब्रेक झाला की परत त्या मोमेंटम मध्ये येणं अवघड आहे. नाही, मोमेंटमचं आता मला तरी एवढं कळालं की मी आता ट्रेंडला फॉलो करत नाहीये, तर मला अल्गोरिदमचं असं काही नाहीच आहे. मी व्हॅल्यू जी देतोय ना ती त्या रीलमध्ये आहे. माझी रील 3 दिवस जरी चालली नाही ना, चौथ्या दिवशी सुद्धा चालते. माझ्या जुन्या रील्स अजून सुद्धा लाईक होत आहेत, कमेंट होत आहेत, सगळं होत आहे. म्हणजे ना ते ट्रेंडला अडकल्यात ना ते अल्गोरिदमला अडकल्यात. ज्या चालतायत त्या चालतच राहतात, ते थांबतच नाहीत कुठं. बरोबर. सो आणि असे नाही की माझी ऑडियन्स रॅन्डम स्क्रोलर आहेत. लोक सर्च करून शेअर करून. आता कोइन्सिडन्स असा आहे की माझी रील आर्किओलॉजी म्हणजे इंडोलॉजीच्या कॉलेजेसच्या ऑफिशियल ग्रुप्समध्ये शेअर होताना मी पाहिलेली. अरे बापरे. म्हणजे हिलाच रील येते आणि ती मला दाखवते, बघ तुझी रील सरांनी शेअर केली. सो ते चालतं त्यांचं तसं. मग त्याच्यातून मला तरी एवढा पटलंय की व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्यावर मग काही गरज नाही बघण्याची अल्गोरिदमची. सो मी आता कन्सिस्टन्सी का ठेवतोय, कारण की होईल तितकं लवकर मला ते म्हणजे लाईव्ह करायचं इंटरनेटवर, आणि जितकं मी बाहेर टाकाल तेवढंच मला स्पीडीमध्ये आउटकम पण हवं आहे. कारण की स्लो करत गेलो तर ते मग ते पुस्तकच बंद होऊन जाईल, असं होऊन जाईल. बरोबर. तर जेवढं जमतंय ते एक टॉपिक का असे ना त्या रीलमधून म्हणजे पब्लिश तरी होईल. नंतर टीम क्रिएट झाली तर मग सगळं कोलेट करता येईल. सध्या तर विचार पण बुकचा पण चालू आहे. आता मी प्रत्येक रिसर्च जी करतो ना, प्रत्येक रीलची बुक बनते, म्हणजे एक PDF बनतं माझ्या 10 पेज 15 पेजचं. सो प्लॅन करतो या एंड ऑफ द इयर 15-20 केस स्टडीजची मी एक बुक पब्लिश करेल. बुक वा. मला सजेस्ट केलं पॉडकास्ट करतानाच, त्यांनी सजेस्ट केलं की या फील्ड तो नॉर्मल क्रिएटर नाहीयेस ज्यामध्ये लोक तुला जस्ट फेम देतील. तुला तुझ्या हातामध्ये काहीतरी लागणार आहे. बरोबर. तर ते एक बुक खूप जास्त व्हॅल्युएशन वाढवते म्हणले तुमची. सो मी घेतली, म्हणजे ऍडवाइस घेतली. प्रत्येक ऍडवाइस ChatGPT नाही देतोय ना, सो लोकांकडून पण घ्यावं लागणार. खरंय खरंय. फॅसिनेटिंग फील्ड आहे तुझी. आणि म्हणजे मला काहीच माहित नव्हतं मी हे डिस्कवर करत या फील्डला एक्झिस्टन्स. पण ते असं झालं की मी तिथं एकटाच आहे ना. जे कोणाला पण हा टॉपिक सांगतो तर ते म्हणतात खूप भारी टॉपिक आहे, पण मलाच कळत नाही या टॉपिक मध्ये मी नेमकं करतोय काय, कुठं जातोय. हे बहुतेक हळूहळू स्वतःलाच डिस्कवर करावं लागतं किंवा ते होतं कदाचित. पण आहे रे, किती फॅसिनेटिंग फील्ड आहे तुझे. इतक्या अंडर द सन एव्हरीथिंग आहे. म्हणजे किती साईट्स आहेत, तू जाऊन त्याचा अभ्यास करू शकतो. म्हणजे पिरॅमिड्स पर्यंत शेवटी तू पिरॅमिड्स कडे जाणं हा गोल ठेव. आता ते इंडियाच्या बाहेर जाण्यासाठी मग तेवढं ते मला तर सपोर्ट तेवढा आला पाहिजे ना तसा. येईल 100% येईल. ते आहे. बघू आता किती येतं त्यात. मी आता फक्त असं नाही होत, मला स्वतःलाच असं नाही होऊ द्यायचं की मी फक्त हिस्ट्रीत अडकलेलो तर दिसू नये ना. स्वतःसाठीच नाही, मिरर मध्ये जेव्हा स्वतःला बघेल असं नकोय मला. असू दे ना, अडकू दे. तू हिस्ट्रीमध्ये फक्त अडकला नाहीस, त्याचा अभ्यास पण करतोय ना. पण ते मला पुढे पण आणायचं ना. हा, म्हणजे अभ्यास करून पुढे आणलं पाहिजे. त्याच हिशोबाने मी आता काय की हाऊ टू अप्लाय ऑल दिस याच्याकडे सुद्धा बघतोय मी. इवन सध्याचे राहणारे लोकांचे नॉर्मल घरांमध्ये सुद्धा काही करता येईल का याच्यातून, याच्याकडे पण मला आहे म्हणजे इच्छा करण्याची. सो आय एम ट्राईंग टू अप्रोच बिल्डर्स. मला याला कमर्शियलाइज करायचंय, कारण की मला याच्यातून पैसे सुद्धा हवे. पण असे नाही की जस्ट पैशांसाठी करायचंय, फायदा करायचा आहे, पण लोकांचा पण स्वतःच्या याच्यासाठीच की मी अजून देऊ शकेल. मग याचा लॉंग फॉर्म जेव्हा तू आता एक साईट जर तू घेतली कुठली पण, त्याचा तुला अभ्यास करायचा आहे
आणि तर तू पहिल्यापासून त्याची एक डॉक्युमेंटरी शूट करू शकतो हम्म, स्वतः. करू शकतो, पण मी एक केलं ते एकच होतं, ते एकटा असल्यामुळं मला त्याच्यासाठी टीम लागते. मी ब्लॉग केला ना, हम्म. मग ते रिसर्चचा पार्ट, ते मला असेंब्ली करायला इतका वेळ लागतो ना, ते व्हिडिओज अलाइन करायला, हम्म. की कोणती व्हिडिओ कशाची आहे, याच्यात काय बोललो, हे सगळं, ते कसं स्टोरी लाईन प्लॉट करायचे पूर्ण, हम्म. याच्यात खूपच वेळ लागतो. आणि ते बघत बघत मग ते एका पॉइंटला तर असं वाटतं बस झालं मला आता, पण मग नेक्स्ट डे परत बसावंच लागतं. हम्म. कधी कधी झालेलं आहे असं की स्टडी केलं, काय जास्त भेटलं नाही आणि काय करावं याच्याबद्दल, मग सो जे लोक असतात तिथलेच ट्रस्टीज, म्हणजे कोणी मला विचारलं हम्म. की स्टार्ट कसं करायचं, तर हम्म. मी तर म्हणेल त्या टेम्पलला सगळ्यात जास्त कनेक्टेड जे लोक आहेत ना, हम्म. त्यांचा इंटरव्ह्यू घ्या सगळ्यात आधी. हम्म. बुक्स वाचू नका, काहीच करू नका, आधीच्या लोकांचा इंटरव्ह्यू घ्या. हम्म. त्यांना जे माहिती आहे ते उगा वेळ आपला घालवण्यापेक्षा सगळं डायरेक्ट ते लोक सांगते. स्टोरीज ऐकून घ्या, सगळ्यांच्या स्टोरीज ऐका, मर्ज करा, हम्म. इंटरेस्टिंगच भेटणार त्यात. यामध्ये मला हे वाटलं रे डॉक्युमेंटरीमध्ये की तुला, कारण सुरुवातीला तुला काहीच माहित नाही, फक्त एक साईट माहिती आहे. हा. तिथून तू काहीतरी रेफरन्सेस काढणार आहेस किंवा त्याच्या मागे लॉजिक काय आहे हे काहीतरी काढणार आहे. त्याचा मार्सशी कसा संबंध आहे, मार्सच्या मूनशी कसा संबंध आहे, हम्म. ही जशी तुला डिस्कवरी होईल तशी ऑडियन्सला पण ती डिस्कवरी होईल. Correct. ते तो एक फॅसिनेटिंग अँगल आहे. खजाना वेल असो, मी कलेक्टर्सला लेटर्स लिहिलेत, जाऊन हाताने सुद्धा दिलेत, वालूरला सुद्धा दिलेत. मला तिथं फक्त एक बोर्ड हवा आहे, जे व्हिजिट करणार आहे त्याला ते कळावं. हम्म. तर असं Significance त्या ग्लोरियस siteचं. काय नको आहे, हम्म. तिथं फक्त एक बोर्ड असावं, कारण की कळालं पाहिजे ती जागा काय आहे. हम्म. मी म्हणत नाही की माझी इन्फॉर्मेशन जी काढते ते हायपोथेसिस खूपच रिअल आहे. हम्म. करा रॉंग प्रूफ, म्हणजे मला तरी कळत मला कुठे टर्न घ्यायचं आहे. तेच. फॅसिनेटिंग आहे. पुढचा काय गोल आहे आता तुझा? जॉब किती दिवस किंवा वर्ष करणार आहे आणि फुल टाइम? जॉब बेसिकली मी हाच वर्ष करेल. मला बरं. तरी एवढंच आहे म्हणणं की हम्म. 1 वर्ष एवढा जो एक्सपिरियन्स येईल मला हम्म. स्वतःला पूर्ण पुढे एस्टॅब्लिश करायला, हम्म. हे वर्ष म्हणजे इनफ राहील. हम्म. मग मी माझी पूर्ण ती साईड कंटेंटमध्ये टाकू शकेल आणि मग फिरू शकेल जितकं मला फिरायचं. हम्म. सो मग मी कव्हर करणार बरंच, इंडियात होईल तितकं करेल, बाहेर पण जायची इच्छा आहे त्यासाठी. आर्किटेक्चरच जे नेईल तेच नेईल ना मग, हम्म. कारण की वास्तूचं स्टडी बुक्समध्ये कितीच असणार त्यातून मला, तर ते अनालिसिस होऊन, ते रेफरन्सेस होऊन किंवा त्या लोकांना भेटूनच तेवढं कळेल मला, जेवढं कुठंच नाही कळणार. तेवढंच कंटेंट सुद्धा देता येईल, कारण की जे असं ऑफिस म्हणजे स्टुडिओ रेकॉर्डेड आहे आणि मी जस्ट इंटरनेट स्क्रोलिंग करून गुगल मॅप्स, गुगल अर्थ थ्रू जे रिसर्चेस क्रिएट करतोय ते तसे टच होत नाहीत जसे मी जेव्हा ऑन साईट जातो आणि तिथं जाऊन रेकॉर्ड करतो ना, ते वेगळंच ऑडियन्सला टच फील करतं. कारण की आता मी वालूरची केली, वालूरचे ऑडियन्स काही मला कमेंट करतात, अरे भाई माझ्या घराच्या बाजूलाच आहे, मलाच माहीत नव्हतं. मग बीडची केली, बीडच्या लोकांना, तर हे जसे प्लेसेस टार्गेट केले त्या लोकांना त्याची माहिती, तर हे मजा येते मला करायला खूप जास्त. कुठली एक ड्रीम साईट आहे आता सध्या तुला जी नेक्स्ट करायची आहे? केदारनाथ करायला आवडेल. गेलो नाही मी कधी तिकडं. तिरुपती बालाजी सुद्धा करायचं. त्याचं तर म्हणजे आहे, म्हणजे लाईनवर आहे, ते बरंच प्रशस्त आहे. पुण्याच्या पाताळेश्वरला गेलाय तू? हो, पण या टर्म्सनी नाही. त्याचं तेवढं काय, मला पप्पाही म्हणले जायचं का तिकडं, पण सध्या तरी नाही वाटत की तिकडं असं काय भेटेल. अर्धवट पण वाटते मला, अर्धवट हे केलेलं आहे, पूर्ण कार्विंग्स नाही आहेत तिथे, ती अर्धवट झालेली आहे. त्यामुळे त्रिशूंजे टेम्पल केलं ना, तो मला खूप जास्त फॅसिनेटिंग वाटलं. पुण्यातलं पण कनेक्ट पण बरंच झालं लोकांशी त्यामुळं. आणि त्रिशूलचा काही सिग्निफिकन्स अजून सांगता येईल तुला मूर्तीचा? किंवा खूप जास्त E=mc² हा फॉर्म्युला तिथं दडतोय. म्हणजे त्या मूर्त्यांची प्लेसमेंट अशी आहे, त्यांना क्वांटम फिजिक्स माहित होतं बऱ्यापैकी, ज्यांनी ते डिझाईन केलंय, किंवा जी स्टोरी लाईन आहे त्या सगळ्या कन्सेप्टची. लिंगोद्भव जे आहे, शिवलिंग मध्ये विष्णू दाखवला जातो, तर लिंगोद्भवाची स्टोरी अशी आहे की शिव चॅलेंज देतात की माझं एंड पॉइंट्स माझे बघून दाखवा तुम्ही. तर ब्रह्मदेव हंसाचं रूप घेतात आणि वर जातात बघायला.
आणि वराह अवतार घेऊन विष्णू जमिनीत जातात. हम्म, तर दोघं वापस येतात आणि विचारलं जातं की दिसला का? तर ब्रह्मदेव खोटं बोलतात, हम्म, हो दिसला म्हणतात. हम्म, आणि वराह अवतार घेतलेले विष्णू म्हणतात नाही, खूपच खोल होतं, म्हणजे अशा हम्म, टाईपमध्ये. सो जो ट्रू होता हम्म, त्याला शिवानी जवळ घेतलं, आणि हम्म. जो ब्रह्मदेव हम्म. ज्यांनी खोटं बोललं त्याला श्राप भेटला. त्याची पूजा कधी झालीच नाही पुढे. त्याच्यासोबत अजून एक श्राप होता. ऋग्वेद जे आपण 4 म्हणतो, हम्म, 5 वेद होते. हम्म. प्रणव वेद म्हणून पहिला वेद होता, ज्यातून मग ब्रांच आउट होऊन हे 4 झालेत. तर तेव्हा प्रणव वेद बंद झाला त्या मोमेंटला. त्यांना शाप दिल्यामध्ये, म्हणजे 5 हेड होते ब्रह्मदेवला, आता 4च दिसतात. हम्म, सो काही काही मंदिरांमध्ये सुद्धा आता सुद्धा 5 हेडवाला दिसतो ब्रह्मदेव. तो त्यातला एक हेड कमी आहे, कारण की ही स्टोरी एक झालेली आहे. हम्म, तर ह्या स्टोरीमधलं लॉजिक कुठं येतं? तर द स्पीड की ते वरती आणि खालती गेले, ती स्पीड ऑफ लाईट होती. आणि लिंगोद्भव काय आहे, ज्याला स्टार्ट आणि एंड नाही आहे. तर तो एक एनर्जी आहे, म्हणजे ती एनर्जी सोर्स आहे तेवढ्या मोठी. तर हे सगळे जे फॉर्म्युलेज जे मी म्हणतो, E=mc², तिथं कसा येतो? हम्म. तर ई म्हणजे एनर्जी. हम्म. तर शिव काय स्पेस आहे, आणि हम्म. विष्णू मॅटर आहे. शिव आणि विष्णू हे असे इक्वल आहेत. तर त्याचे श्लोक वगैरे सगळे मी सांगितले आहेत व्हिडिओमध्ये. हम्म. तर या मंदिराची ठेवण कशी आहे? गणपती, हम्म. पाठीमागे विष्णू भिंतीवर, आणि त्यांच्या हाताजवळ ब्रह्मदेव, हे सगळे दाखवलेले आहेत. सो मध्ये जे काही आहे ते सगळं मॅटर आहे. पाठीमागे C² सांगितलं जातं. C² म्हणजे लाईट. लिंगोद्भवची मूर्ती पाठीमागे, आणि लेफ्ट साईडला नटराजची मूर्ती आहे. हम्म. नटराज ईचं काम करतं. E=equal एनर्जी. हम्म. सो स्थूल ऊर्जा, दॅट इज टाइम. सो टाइम म्हणजेच अशी ऊर्जा की एक, म्हणजे जग अख्खं एका क्युबॉइडमध्ये असेल, हम्म. तर ते त्रिशूण मंदिर, म्हणजे त्रिशूणची जी मूर्ती आहे, हम्म. 3 सूट, तर 3 डायमेन्शनल, एक क्यूब. हम्म. तर या जगाला बनवणारे जे ॲटम्स आहेत ते स्क्वेअर आहेत, हम्म. क्युबिकल हम्म. नाही आहेत. तर कारण की क्युबिकल म्हणजे सॉरी, तर ते क्युबिकल आहेत, हम्म. स्पेरिकल नाही आहेत. स्पेरिकल आयटम्स जर का कॉम्प्रेस केले तर गॅप्स उरतात. बरोबर. त्यासाठीच हे जग क्युबिकल आयटम्सनी बनलेलं आहे. सिम्पल एक्झाम्पल, आपली फोनची स्क्रीन, पिक्सेल्स. पिक्सल. तर हे जग पिक्सेल्स सारखंच आहे. हम्म. तर या पिक्सेल्समध्ये एक एनर्जी, हे पिक्सेल्स एक एनर्जी कॅरी करतात. हम्म. त्या एनर्जीला टाइम म्हणतात. हम्म. तर ही टाइम अशी ऊर्जा आहे जी एक्झिस्ट करते पण दिसत नाही. हम्म. मग बरंच मी याच्यामध्ये या फील्ड, म्हणजे या टॉपिक्समध्ये असं सुद्धा आहे की लाईट, ओम साऊंड एक्झिस्ट करतात. आता जी नटराजची मूर्ती आहे ते एक ॲक्टिव्ह टाइम आणि पॅसिव्ह टाइम दाखवतात. कारण की नटराजची मूर्ती एकाच्या वर दाखवलेली आहे, राक्षसाच्या वर किंवा एक ह्युमनच्या वर नाचताना. तर हा जो फॉर्म आहे नटराजचा, तो डान्सिंग फॉर्म ऑफ शिवा आहे. सो ती स्ट्रिंग व्हायब्रेट करते त्या क्यूबमध्ये. सो हे टाईमचं आहे. एक स्ट्रिंग जर का व्हायब्रेट करते तर ते टाईम रिप्रेझेंट करतं. आणि त्या टाईममधून साऊंड निघतात, ओम साऊंड आणि ओम लाईट. सो मी चांगलं एक्सप्लेन त्यात केलं, मला आता थोडंसं कन्फ्युजन होईल. तर ओम साऊंड, ओम लाईट काय असतं? मी माझ्या मनाशी बोलू शकतो. मला माझी टंग यूज करायची गरज नाही. मी माझ्या मनाचं बोललेलं ऐकू शकतो. मला कानं यूज करण्याची गरज नाही. हे ओम साऊंड आहे. तो हे अशा लेवलचा साऊंड आहे जो म्हणजे बिना मीडियमचा म्हणजे होतो, फ्लो होतो, जो कोणालाच कळण्याची गरज नाही आणि कळून सुद्धा जातं. करेक्ट. तर देव एक्झिस्ट करतं का? देव एक्झिस्ट करतात का? याचा आन्सर इथंच भेटतं. मन आहे का? सांगू शकता कुठे? नाही. हां, लोकेशन नाही. पण आहे का? हो म्हणतात सगळे. हे कसा विश्वास केला? कारण की एक्सपिरियन्स केलेला आहे ना. तर देव पण तसाच आन्सर येतो त्याच्या मागे. तर ओम लाईट, मी डोळे झाकून कोणाला बघू शकतो का? इमॅजिन करू शकतो, बघू नाही शकत. नाही बघू शकत. आता तुम्हाला माझा चेहरा डोळे झाकून दिसणार, कसा दिसला? म्हणजे इमॅजिनच केला. इमॅजिन करणं म्हणजे काय? एक दिसतो ना, बरोबर. दिसणं म्हणजे काय असतं? लाईट. आता रिक्रिएट करू शकतो डोक्यात. तुम्हाला कोणतीही गोष्ट कशामुळे दिसतीये? त्याच्यावर लाईट पडतं म्हणून. मग लाईट दिसतं नाही. मग तुम्ही म्हणता का लाईट आहे? बरोबर म्हणतो. मग लाईट दिसत नाही तर तुम्ही कशी विश्वास ठेवता लाईट आहे म्हणून? रिफ्लेक्ट होतो. हा, तुम्ही लाईटमुळे ऑब्जेक्ट दिसतात, पण लाईट आहे हे तुम्ही मानता कुठून? तर ह्या सगळ्या गोष्टी एक्झिस्ट करतात त्या थेरीज मध्ये विचार केला गेला.
हे इज इक्वल टू MC स्क्वेअर हा हे गणित तुला कसं लक्षात आलं? किंवा मी विचार करू लागलो की हे ठेवलेले असे काय आहेत की एकाच मंदिरामध्ये सगळं काय का आहे. हम्म, नटराजची मूर्ती, लिंगोद्भव, हरिहरेश्वर, जिथं ड्युअलिटी दाखवलेली आहे. हम्म, ड्युअलिटी म्हणजे MC स्क्वेअर मिळून जे फॉर्म होईल हम्म, ते इज इक्वल्स टू ई आहे. हम्म, तर ड्युअलिटी हीच आहे ना की मॅटर इज इक्वल्स टू स्पेस. तर हरिहरेश्वरचा जो फॉर्म आहे तो काय करतो, हम्म, विष्णू आणि शिव या दोघांचं पण मर्जिंग दाखवलं जातं त्या फॉर्ममध्ये. तर हे सगळे फॉर्म्स काय एक्झिस्ट करतात, तुम्ही चॅट जीपीटी पण केलंच, हम्म. पण मी त्यांचे म्हणजे इक्वेशन्स असंच काढू लागलो की मॅथ्समध्ये जोडता येईल का, जर का सायझेसनं होत नाहीये तर याचं काय डिनोशन असणार आहे का सिम्बॉलिझमचं हम्म. मॅथ्सच्या टर्म्सची. हम्म. तर मग स्पेस मॅटर याच्यातून बनलं. आणि मग ते जसं बनवता आलं मी ते स्टोरी टेलिंग ट्राय केली, ते फॉर्म ट्राय केला आणि बरेच कमेंट्स आहेत मला सिवडो सायन्स अँड ऑल. पण मी म्हटलं म्हणजे मला जे जमलं मी ते ट्राय केलं जेवढं तुझा मला. हायपोथेसिस येतो. हां, हायपोथेसिस म्हणा का मला जसं अनालाइज करता आलं जितकं हा तुझा त्याला स्टडी हां म्हण किंवा तुझी थेअरी म्हण. क्लेम माझ्यावर नाही करतोय मी, पण मी असं क्लेम करतोय की आईन्स्टाईनच्या आधी सुद्धा हे माहित होतं. तर तेच मी यूट्यूबला टायटल पण यूज केला, थोडं क्लिक बेट पण, की लोक क्लिक करतील. बट आईन्स्टाईनचं नाव त्यासाठीच यूज केलंय मी की माहित होतं लोकांना. मी आता कोपेश्वरला जाणार आहे आणि सध्या माझी रील येते म्हणजे एडिटिंग चालू आहे त्याची मोहेंजोदारोच्या डान्सिंग गर्ल बद्दल. कारण की ती डान्स करतच नाही आणि तिचं नाव डान्सिंग गर्ल आहे. बघितलंय वाटतं ही. हा, खूपच इंटरेस्टिंग वाटली मला ती. म्हणजे जी मूर्ती जशी नाहीच आहे तिचं नाव तसं देऊन ठेवलंय. एका आर्किओलॉजिस्टनं ती खोदली, त्याला वाटलं ती डान्स करते म्हणून जगाने म्हणून घेतलं ती डान्सिंग गर्ल आहे. काय आहे तुझं, काय म्हणणं आहे? नाहीये ते, नाही म्हणजे काय काय आहे ही? तो फॉर्म ऑफ कॉन्फिडन्स आणि बोल्ड आणि तेच आहे, कमांडिंग फॉर्म आहे तो एक. तिला नाव द्यायचं झालं तर तिला आपण शततारका हे नाव देऊ शकतो. कारण की वास्तूमध्ये जर का बघायला गेलं तिची साईज खूप पर्टिक्युलर आहे. तिची बॉडी साईज आणि तिच्या हातामधले जे बँगल्स आहेत ते खूपच जास्त स्पेसिफिक आहेत. लेफ्ट हँडमध्ये 24 आणि 4 आणि राईट हँडमध्ये 4 बँगल्स. काय सिग्निफाय करतं हे? 24 नक्षत्रास आणि त्याच्यातले 4 पद, प्रत्येक नक्षत्राचे 4 पद. लिहिताना सुद्धा लेफ्ट साईडला 24 नक्षत्रास लिहिल्या जातात आणि रिअलमध्ये ज्या पद लिहिल्या जातात ते 4च लिहिल्या जातात, म्हणजे राईट साईडलाच लिहिल्या जातात. तर ते लेफ्ट हँड राईट हँडचं सुद्धा ते सिम्बॉलिझम आहे तिथं. वाटतंय का डान्स करते? कुठून कोणत्या अँगलने वाटते डान्स करते? 2500 वर्षांपूर्वी बनवलेली. 2005 पेक्षा पण जुनी असू शकेल रे. तुला ऑफ टॉपिक जातो थोडं. कार्बन डेटिंग पिरॅमिड्स, कारण पिरॅमिड्स आधी जे वाटत होतं कितीतरी वर्षांपूर्वी बांधलंय, आता ते त्याच्या कैक पटीने आधी बांधलंय असं हे येतंय. म्हणजे थोडं नाही, लाख वर्षाने आधी जुनं येते. तर हे कसं झालं, दाढी आली आणि दाढी कधीपासून आली तीच डेट धरली त्याचा जन्म. म्हणजे तेच आहे की पिरॅमिड बांधले गेले, नंतर खूप लोक तिथे खूप लोकांनी वापरला तो पिरॅमिड, आणि काही लोकांचे जर वस्तू तिथे राहिलेले आहेत त्यांचं कार्बन डेटिंग झालेलं आहे. कारण तू स्टोनचं तर कार्बन डेटिंग करू शकत नाही. तर ह्याचा काहीच पुरावा नाही आहे की ते वस्तू एकदम सुरुवातीच्या काळातले असू शकतील, आहेत. इव्हन त्या मूवीमध्ये तेच दाखवले, ताज जे आत्ता आली आहे, की फक्त एका खिडकीची कार्बन डेटिंग करून ते सांगतायत की ताजमहल परत बांधलं गेलं होतं. पण आता स्टोरीज अशा आल्यात की ते आधीपासून एक्झिस्ट करणारं एक हॉटेल होतं, त्याला एक डीड साईन करून ते त्यांच्या हवाली झालं आणि तिथं मग ते बांधलं गेलं, थोडंसं रिनोव्हेशन केलं असेल. कारण की खालच्या ज्या रूम्स आहेत त्या बंद काय आहेत आणि खाली रूम्स काय आहेत. असे कोणती म्हणजे जागा आहे जिथं कोणाची डेथ असेल तर लोक राहायला जातील तिथं. त्या मूवी मध्ये हे सगळं रिलीज झालाय. द ताज स्टोरी चेक नाही केलं, म्हणजे पाहिलं मी नाही बघितलंय. इंटरेस्टिंग आहे, बघा. द ताज स्टोरी कधी आलाय? मागच्या वर्षी आला. अच्छा, हा, ओके.
ते ते थोडंसं शिवलिंगाकडे चाललेत. हम्म. पण आउट ऑफ दॅट स्टोरी मूवी बघण्यासारखं आहे त्या बाबतीत. हम्म, हम्म, हम्म. आर्किटेक्चरच आहे थोडं, की खाली का रूम्स आहेत. याच्याबद्दल अजून काय सांगू शकतो? सो कॉल्ड डान्सिंग गर्ल. हाईट 10.5 त्याची रील माझी येईल, उद्याच येईल आता. ओके. 10.5 सेंटीमीटर हाईट आहे. दॅट इज 105 मिलीमीटर. इंचेसमध्ये 4 इंचेस 1/8. हम्म. किशकू अंगुला जे मेजरमेंट आहे एन्शियंट युनिट्समध्ये, तर ते 1 इंच 3/8 असतं. तर 4 इंच 1/8ला जर का 1 इंच 3/8ने डिवाइड केलं ते 3 किशकू अंगुला बनतं. तर 3 किशकू अंगुला हा पहिला आयादी नंबर आहे जो की खूप जास्त प्रॉस्परस किंवा सोबरली म्हणजे बेस्ट म्हणलं जातं. तर स्टार्टिंगच आयादी नंबरची 3 नंबरपासून होती. तर त्याच नंबरची ही हाईट आहे, म्हणजे त्याच हाईटची ही बनवल्या गेलेली आहे. तर मोहनजोदडोच्या लोकांना हे आयादी वास्तू फॉलो करायचे का? ते त्या लोकांना हे माहित होतं का? त्या पिरियडमध्ये त्यांनी फॉलो केले म्हणजे शिकवलं जायचं का? सगळ्या अशा गोष्टी येतात. कारण हे बँगल सुद्धा असं वाटत नाही की रॅन्डमली हे केलंय, काहीतरी विचार करून. मला 24 3-4 आणि गोष्टी दिसल्या. इधर एज असू शकते, इधर ती कोणत्या ट्राईबला म्हणजे मॅच करते त्याच्यानुसार काय असते. पण तेवढा संबंध नाही आहेत की हाऊ विल यू ॲड बँगल्स ना. तुम्हाला बँगल्स ॲड करायच्यात, तुम्ही कोणतं प्रमोशन ॲड झाले तुमच्यात, तर ती बँगल ॲड कशी करणार तुम्ही त्यामध्ये? तर ती लॉंग प्रोसेस असेल. सो जर का शततारका हे नाव तिला देता आलं, कारण की त्या नक्षत्राचं नाव शततारका जातं, ज्याची हाईट ती बनते. म्हणजे शततारका या नक्षत्रासाठी ती 3 अंगुलाची हाईट खूप जास्त प्रॉस्परस आहे. सो मग 24 नक्षत्र 4 पण हे सगळं तिला अलाईन होतं. अजून एक आहे तिथं एक बसलेले प्रिस्टची पण मूर्ती आहे. मोहनजोदडोच्या प्रिस्टची मूर्ती तुम्ही सर्च करताल तर ती हाफच आहे. तर ते बसलेले आहेत का उभे आहेत तेच कळत नाही त्यात. त्यांची सुद्धा हाईट आयादी मेजरमेंट्सनीच बनवली असणार आहे असं आहे. कुणी बनवली आहे? त्याची सुद्धा हाईट आयादी मेजरमेंट्स मध्येच बसतीये. अच्छा. हा. तर ते हे बसलेले आहेत का उभे आहेत हे माहीतच नाही ना. मेडिटेशन. मानलं जातं की हे जे गोल आहे ते म्हणजे त्यांची आभा असते की लाईक तुम्ही जितक्या, जसं आता पाहिलं आपण थोड्या वेळापूर्वी गौतम बुद्धाने प्रत्येकाला एक लेवल दिलेला होता. त्यांच्या आधी जेव्हा गुरु असायचे वगैरे त्यांची ती आभा असायची की तुम्ही काय लेवलचं ज्ञान अचीव केलं त्यासाठी. मग जर ते प्रीस्ट असतील तर हे असंच का, इथे नॉट का? तर प्रीस्टला सुद्धा इट्स नॉट ओनली अबाउट द आभा, इट्स लाईक तुम्ही प्रीस्ट बनलाय तर तुम्हाला एक सिम्बल असायचं वेगळं आयडेंटिफाय करण्यासाठी. तर त्यासाठी ते पण, आणि अर्धीच बॉडी आहे तर त्याला टॉर्सो म्हणतात आयडेंटिफिकेशन लँग्वेज मध्ये. सो यांचं फक्त टॉर्सो आहे आपल्याकडे, म्हणून ते कळत नाही बसलेले आहेत का उभे आहेत. चक्र पण इंडिकेट करू शकतात. हा, बट इट्स नॉट ओनली अबाउट द चक्र. मागे गाठ पण मारली. सो हे चक्र म्हणून इंडिकेट नाही करायचं, त्यांना एक सिम्बल दाखवायचं की आमचे गुरु आहेत. सो गुरु वेगळ्या त्यांचं ट्रेडिशन तसं. मेडिटेटिव्ह पोज आहे आणि बऱ्यापैकी. तुम्ही बारकाईने पाहिलं तर त्यांची दाढी अगदी बारीक असली, म्हणजे कोरलेली. आणि त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही मूर्त्या बांधायचे किंवा मूर्त्या पहिल्यांदा बनवायचे, कुठलाही व्यक्ती किंवा अति महत्वाचा, खूप जास्त महत्वाचा असेल त्याचीच मूर्ती बनवली जायची. सो हा प्रीस्ट म्हणजे त्यांचा फक्त प्रीस्ट नाही, उच्च लेवलचा प्रीस्ट असेल. कारण की कोणीही कुणाची मूर्ती साहजिकरित्या बनवत नव्हतं त्यावेळी. देवी देवताचं पण आता बघतो आपण संदर्भ जे मिळतो, आणि आपण जे म्हणतो की अरे हा शिव असणार आहे आणि देवी असणार आहे, ते पण प्रॉपर फॉर्म मध्ये नाही मिळत. आपण हे कसं मिळतं? ते पण अगदी दाढी वगैरे बारकाईने, केसाची रचना सुद्धा, बाकी सगळं, इव्हन त्या कपड्यावरची डिझाईन सुद्धा, तर हे खूप जास्त उच्च लेवलचे असणार त्यांच्यासाठी. पण यांचं काहीच माहित नाही आपल्याला. इव्हन ते आर्किटेक्ट म्हणजे जे एक्सकेवेट करतायत लोक, त्या लोकांना नॉलेज कमी असल्यामुळे थोडंसं तिकडे पण फ्लॉ क्रिएट होतो. जसं मी म्हणलं, त्याला दिसली डान्स करताना त्यांनी नाव दिले डान्सिंग गर्ल. पण ही डान्स करणारी कुठल्या चांगल्या वाटत नाहीये. ते आहे.
तर मग अशा गोष्टी येतात की ही वास्तूची फील्ड एज्युकेशन सिस्टीममध्ये आली पाहिजे का, हम्म. किंवा जे शिकवलं जातं त्यात मॉडिफिकेशन काय करायला पाहिजेत. चेन्नईमध्ये आहेत, वास्तू शिकवलं जातं, इवन स्कल्पचर, हम्म. एक मूर्ती बांधणं सुद्धा एक डिग्री आहे तिथं 3 वर्षाची 4 वर्षाची. सो माझ्या पप्पांचा बॅकग्राऊंड असाच आहे की डॉक्टर व्ही गणपती स्थापती जे पद्मभूषण अवॉर्ड विनर आहेत, हम्म. बाय अब्दुल कलाम, त्यांच्या अंडर शिकले आहेत, म्हणजे त्यांच्या थ्रू शिकले आहेत. 2011 मध्ये त्यांची डेथ झाली गुरूंची. हम्म. तर आता माझे वडील इंडियातले एकटेच आहेत जे आधी वास्तू प्रॅक्टिस करतायत हम्म. या लेवलला. आता बाकीचे सगळे क्रिएट झाले ते पप्पाचे स्टुडंट्स आहेत. हम्म. आणि गणपती स्थापती सरांनी पप्पांना जेव्हा शिकवलं तेव्हा त्यांच्या बॅचमध्ये फॉरेनर्सच असायचे. सो इंडियन्सला तेव्हा सुद्धा व्हॅल्यू नव्हती या नॉलेजची की त्यांच्याकडे ते शिकायला यायचे नाही. फॉरेनर्स हे नॉलेज घेऊन गेलेले आहेत त्यांच्याकडे. आपल्याला ती व्हॅल्यू पास ऑन पण झाली नाहीये आणि आपण एज्युकेट पण झालो नाहीये त्या व्हॅल्यू बद्दल. जे काही बरेच हे आहेत की आपल्याला आपलंच आवडतं म्हणा, की माझ्याकडे नॉलेज आहे मी पूर्ण का देऊ, या गोष्टी आल्यात. हम्म. आणि इंडियन्सचा एक फ्लॉ आहे, ते क्रेडिट घेण्याची हम्म. ठेवत नाहीत मानसिकता. हम्म. फॉरेनर्स लगेच नाव देतात स्वतःचं आणि पूर्ण जगाला क्लेम करून टाकतात, बाय मी करून टाकतात. 1900s मध्ये सगळ्यांनी नाव देऊन टाकलेत प्रत्येक इन्व्हेन्शनला, ज्या की आधीच आपल्याकडे होत्या. खरंय. सिंगल नाव बदला यार याचं. पुढे अजून काय इंटरेस्टिंग गोष्टी येणार आहेत? येणार आहेत तर आता ते तर नाही सांगू शकणार, जसं येतं ते मी करतो. बैरेटचं वगैरे म्हणजे चालू आता जे रिनोव्हेशन म्हणलं होतं मी धारासूरचं, हम्म. ते बऱ्यापैकी स्पीडमध्ये आता. तर ते जसं कम्प्लीट होतील मी त्याच्याकडे वापस जाईल त्याच्याकडे. किती वेळ लागतो एका साईटला तुला ते काय अभ्यास करायला? करतायत, गोदावरी रिव्हरमुळं हम्म. टेम्पलच्या खालची माती आहे ना ती हम्म. थोडीशी म्हणजे कार्व आउट झालेली आहे, हम्म. किंवा पाण्यामुळे ती भुसभुशीत होऊन थोडीशी दबली, तर ते टेम्पल टिल्ट झालं, त्याचं टेम्पलचं मेन शिखरच टिल्ट झालं, त्याच्यामुळे ते टेम्पल पडलं. हम्म. तर हे झाल्यामुळे ते आता त्याला फाउंडेशनला हार्डन करणार आहेत. हम्म. तर त्यांनी काय केलंय, क्रेननं आणि नंबरिंग करून चॉकनं प्रत्येक स्टोन नंबरिंग करून एका गोडाऊनमध्ये ठेवलंय. हम्म. आणि मग आता फाउंडेशन पूर्ण उखारलंय, तेव्हा फाउंडेशन नव्हतं ना, जस्ट मंदिर बांधलेलं. हम्म. तर आता सगळं उकरून त्याला सॉलिडिफाय करतील आणि मग परत ती प्लिंथ सगळी जशाल तशी डिझाईन परत उभी करतील. जे जे स्टोन मिसिंग किंवा ब्रोकन असेल त्याला ते कन्झर्व करतील किंवा थोडीशी मॉडिफाय करून त्या टेम्पलला आहे तसं उभं करतील. तर माझं तरी म्हणणं आहे की 12 ज्योतिर्लिंग आहेत, हम्म. पण 16 असावेत, किंवा 16ची पण लिस्ट होती जी अहिल्याबाई होळकरनी पब्लिश केली, किंवा ती तेवढी चालली नाही. कारण की हे जे 12 आहेत ते थोडेसे मेन स्पॉट्सच्या जवळपास जातात. आणि हे धारासूर जे आहे ते थोडंसं आउटस्कर्ट्समध्ये म्हणा, कारण की खूपच इनर भागामध्ये होतं, थोडं अनडिस्कवर्ड. तर धारासूरचं जे मंदिर आहे त्याचं नाव आहे गुप्तेश्वर महादेव टेम्पल. याची खासियत तिथं अशी आहे की विष्णूची मूर्ती होती, मुघल येऊ लागले, मूर्ती घेतली आणि नदीत टाकून दिली लपवण्यासाठी. तर मंदिरात मूर्तीच नाही, तर मग गुप्तचं गुप्तेश्वर, मग महादेवची पिंड इथं आली. तर विष्णूचं मंदिर होऊन गेलं आणि महादेवाचं मंदिर झालंय. ओके. तर ज्योतिर्लिंग हे काय असतं? ज्योतिर्लिंग ॲज अ टर्म जेव्हा बघायला जातो, त्या मंदिरामध्ये विष्णू आणि शिव दोघं एक्झिस्ट करतात वेगवेगळ्या लेवल्सला. औंढा नागनाथ जे ज्योतिर्लिंग आहे, तुम्ही जेव्हा लाईनमध्ये लागलेले असताल, गर्भगृहाच्याच वरती चांगली एकदम प्रशस्त विष्णूची मूर्ती असते. जास्त लोक त्याला प्रे करत नाहीत, पण ठेवलेली असते. मग तुम्हाला अंडरग्राऊंड जावं लागतं, मग तिथं महादेवाची पिंड असते. सो त्या स्पेशल ऑर्गनायझेशनला ज्योतिर्लिंग असं टर्म केलेलं. हे मला माहित नव्हतं की दोन्ही आहेत म्हणून ज्योतिर्लिंग. विष्णू आणि शिव तिथंच असतात, एकाच लिनियरिटी ठेवलेले असतात. ज्योतिर्लिंग किती सगळे बघून झाले तुझे? नाही, औंढाचंच पाहिलं. त्र्यंबकेश्वरला जायचंय मला, अजून नाही गेलो. त्र्यंबकेश्वरला मलाही जायचं आहे.
महाबळेश्वरचं पाहिलं मी ते 5 नदी मीट होतात ते पॉईंट हम्म. चांगलं आहे. हम्म. स्टडी वाईज नाही पण लोकेशन वाईज चांगलं आहे ऍक्च्युली. ते युनिक आहे खूप जास्त. 5 नद्या तिथं मिक्स होतात ना. बघितले? नाही. बघा नक्कीच. पंचगंगा मिक्स होतात. पंचगंगा. तिथलं पण कुंड चांगलं आहे. बाथिंग नाही कुंड. पण पाणी पितात त्याच 5 हम्म. गंगांचं हो, मिक्स होऊन पाणी हो, जे हो. बनतं ते पितात. चलो इथे थांबूया आपण. थँक्यू, थँक्यू. तू वेळ दिलास, आलास. नेक्स्ट आता तुझ्या शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीसाठी. नेक्स्ट काय तू अभ्यास करशील, आम्ही सगळे आतुरतेने बघणार आहे. आणि लवकरच परत होपफुली आपण पॉडकास्टवर परत भेटू, पुढच्या गोष्टी डिस्कस करू. मला ते पण बघायचं तू आता तुझं वय कमी आहे फार आणि तू हळूहळू कसा मॅच्युअर होतो, तुझा स्टडी कसा मॅच्युअर होतो, या गोष्टी पण मला बघायला मजा येईल. चलो थँक्यू.